तर साई भक्तांच्या ह्याच्यासाठी म्हणून शिर्डीच ही पंढरपूर आहे, तर आपण पण पायी का जाऊ नये हा एक भाग होता. आणि त्यावेळी मी जसा यंग होतो त्याच्यात मला कुठेतरी वाचण्यात म्हणजे थोडं वाचण्याचं हे असल्याकारणाने ते आलं की पदयात्रा याचं थोडंसं विश्लेषण असायला की पाप, प म्हणजे पाप, द म्हणजे दमन, यासाठी घेतलेला त्रास, याला पदयात्रा म्हणून ते कन्सेप्ट डोक्यात आलं. आत्ताच ओळख करून दिल्याप्रमाणे सर्वात प्रथम सर आम्हाला हे ऐकायला आवडेल की सर्वसाधारणपणे मला वाटतं 1975 पासून आपण सुरुवात केली. नेमकी सुरुवात कशी झाली ह्याबद्दल थोडं तुम्ही सांगितलं तर बरं होईल. कारण मगाशीच आपण बोलताना म्हटलं की आता तरीही बघायला गेलं तर वातावरण आहे, पालख्या बऱ्याच ठिकाणाहून निघतात, त्याच्यामुळे मित्रमंडळी सगळी तयार होतात. पण त्यावेळेला तर हे फारच कठीण होतं की बाबा आपण ठरवायचं आणि एवढा लांबचा प्रवास आपण करायचा, म्हणजे साधारणपणे 200-250 किलोमीटर तुम्ही चालायचं, तिकडे जायचं, म्हणजे ह्याच्यासाठी मानसिक, आर्थिक, शिवाय तुमची आध्यात्मिक या सर्व शक्तींची एकत्र जोड असणं गरजेचं आहे. तर हे नेमकं कसं साध्य झालं त्यावेळेसपासून? हे असं झालं की 1974 मध्ये खरं तर आपण जर आळंदी ते पंढरपूर जशा पालख्या जातात, बरोबर, आणि शिर्डीच्याबद्दल जर तुम्हाला बाकीचं हे असेल तर शिर्डी माझे पंढरपूर, दासगणू महाराजांनी जी आरती हे केलेली आहे शिर्डी माझे पंढरपूर, तर साई भक्तांच्या ह्याच्यासाठी म्हणून शिर्डीच ही पंढरपूर आहे, तर आपण पण पायी का जाऊ नये हा एक भाग होता. आणि त्यावेळी मी जसा यंग होतो त्याच्यात मला कुठेतरी वाचण्यात म्हणजे थोडं वाचण्याचं हे असल्याकारणाने ते आलं की पदयात्रा याचं थोडंसं विश्लेषण असायला की पाप, प म्हणजे पाप, द म्हणजे दमन, यासाठी घेतलेला त्रास, याला पदयात्रा म्हणून ते कन्सेप्ट डोक्यात आलं. आणि मग आपण ही करावी असं मनात स्फूर्त झाल्यानंतर मग काय करायचं. आता पदयात्रेला जायचं म्हणजे ठीक आहे, एक तर वेळेचा हे करायला पाहिजे, दुसरं बाकीच्या गोष्टी. सर्वात पहिले जो विचार आला तो कंपनी, एखादा कोणी बरोबर असेल तर. आता हे विचारायचं कोणाला, जी काही मित्रमंडळी होती यांना त्यांना विचारायला सुरुवात केली. मग एकाला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे, चांगला आहे, कन्सेप्ट चांगला आहे, आपण करूया विचारायच्यावरती. पता लागला की त्यांनी तो कन्सेप्ट कोणाला तरी दुसऱ्याला सांगितला. ते म्हणाला अरे काय वेडा बिडा झाला आहेस का. पूर्ण त्या काळामध्ये मुंबई ते शिर्डी महाराष्ट्र शासनाच्या फक्त 2 बसेस जायच्या, आणि 2 बसेस पण फुल जायचे असं आपण म्हणू शकत नाही. मग काही लोक ट्रेननी जाणारे असतील. म्हणजे त्या काळचं मी जर असं हे केलं की 100-150 लोक जर शिर्डीत जमा झाले तर एक उत्सवाचं स्वरूप यायचं. म्हणजे त्यावेळी सुद्धा शिर्डी म्हणजे असे हे नव्हतं. आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले जी लोक यायचे ते नेमकं फक्त त्या पिरियडला, म्हणजे गुरुवार असेल त्यावेळी किंवा हे. आणि त्याच्या नंतरच्या ह्याच्यात जर बघितलं आपण की शिर्डी एकदम मोकळी बिलकुल, म्हणजे कुठल्याही गेटनी जाय, कसंही जाय, अशा प्रकारचं. म्हणजे तो काळ तसा होता. तर मी जेव्हा म्हटलं ना 2च बसेस जायच्या, त्या काळात शिर्डीचं एवढंही महात्म्य नव्हतं म्हणजे लोकांपर्यंत, म्हणजे जसं आज आहे. तर त्यावेळी मग विचारायला सुरुवात केली. मग 1 झाला, 2 झाले, 4 झाले, 8 झाले, असे म्हणजे सगळ्यांचं हे करत असताना मग इतकं झालं की मला असा आकडा तो एकदम नाही सांगता येईल, पण 150-200 लोकांना मी विचारून झालो की जे कोणी त्या ह्याच्यातनं थोडंसं वाटलं कधीतरी. तर पण सगळ्यांनी नकारार्थ देत असताना माझ्या मनात असा एक विचार आला की कदाचित असं तर नाही आहे की साईबाबाच मला या 150-200 लोकांच्या माध्यमातून सांगत आहेत, हिंट देतात आहे की तू मूर्खपणा करतोय किंवा वेडेपणा करतोय, तू हे करू नको म्हणून. तर मी खरंच म्हणायचं की मी 1 आठवडा 15 दिवस तो कन्सेप्ट डोक्यातनं काढूनच टाकला, नील करून टाकलं बिलकुल की नाही,
कदाचित बाबांची इच्छा नसेल किंवा बाबांनी हे केलं, पण त्या 10 दिवसानंतर मी इतका रेस्टलेस व्हायला लागलो की मी स्वतःशीच बडबड करणे की काय म्हणतात की काय तू शिर्डी माझे पंढरपूर म्हणायचं, म्हणजे स्वतःशीच बोलतो ना आपण तसं. आता तुझं कुठे गेलं, तू निघायची जी तयारी करत होते, एवढ्या मित्रांना तू सांगितलं, उद्या ते तुझी मस्करी करणार किंवा तुझं हे करणार, किंवा नाक्यावरती तो एक हे झाला होता, कन्सेप्ट झाला होता, अरे तो येईल ना तर तुला विचारेल की शिर्डीला पायी जायचं आहे का, अशा प्रकारचा तो माहोल तयार झाला होता. आणि मग मी माझ्या स्वतःची हे करता करता जेव्हा खूपच रेस्टलेस झालो की नाही, तर मग माझ्या मनात एक दुसरी कल्पना आली की आपण शिर्डीला जायचं आणि बाबांकडनं कौल घ्यायचा, आणि तिकडनं जी परमिशन मिळाली की मग त्याच्या हिशोबाने आपण पुढे निघायचं किंवा ठरवायचं की हो किंवा नाही. हे तसं म्हणून मी बसमध्ये बसलो, माझे मग विचारचक्र सुरू झाले. मी त्यावेळी काळी पण साईचरित्र वाचत होतो, तर साईचरित्रामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे की बाबांनी एका साई भक्ताचा म्हणजे असं सांगितलं की तू धोतर त्यांना दे, म्हणजे जर बाबांनी तुम्हाला स्वप्नात सांगितलं धोतर दे, पण मला प्रचिती आली पाहिजे की हो घ्यायची की नाही करून. मग चिठ्ठी टाकण्याचा एक कन्सेप्ट तिथे आला होता की आपण चिठ्ठी टाकू हो किंवा नाही. निघालो होतो तेव्हा माझ्या डोक्यात पण तेच होतं की आपण तिथे जाऊया शिर्डीला दर्शन चिठ्ठी टाकूया, एखाद्या तिरईत लहान मुलाला सांगू ती चिठ्ठी उचल. पण पुन्हा माझे विचारचक्र सुरू झाले की हो आलं तर आनंदच होईल, पण जर नाही आलं तर काय. तर नाही आलं तर माझं एकच आहे की मला त्याचं उत्तर मिळालं पाहिजे की 1 वर्ष माझ्या पाठीमागे जे हे होतं ते हे करून आता का नाही करू. तर हे सगळे चक्र चाललं असताना मी शिर्डीला पोहोचलो, आणि मग मी म्हणजे मार्गातच एक डिसाईड केलं होतं की शिर्डीमध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर 3-4 जी स्थाने बाबांची मुख्यतः आहे. गुरुस्थान आहे, समाधी मंदिर आहे, त्याच्यानंतर द्वारकामाई म्हणजे मस्जिद ज्याला आपण हे करतो, आणि चावडी म्हणून आहे. तर चावडीमध्ये एक अजून थोडासा इतिहास थोडासा मागे जायचा, म्हणजे असं की त्यावेळी पेड सर्वंट असे शिर्डीमध्ये नव्हते, कारण की ते शिर्डीची आवक पण कमी होती, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळी सेवेकरी म्हणून असायचे. आता सेवेकरी म्हणजे त्यांना फक्त राहण्याचं खायची प्यायची सोय म्हणजे शिर्डी संस्थाची, आणि त्यांची आवड होती म्हणून त्यांनी मग हे करायचं काय म्हणतात बाबांची सेवा करायची. त्याच्यासाठी त्यांना मोबदला म्हणून किंवा पगार म्हणून काही मिळायचं नाही. तर असे ते शिवनेश पण स्वामी जे होते ते साऊथचे होते खरं तर, पण ते असं म्हणतात, म्हणजे मला बाकीचं हे नाही आहे, ते MSc गोल्ड मेडलिस्ट आणि हे ते होते. त्यांनी सगळं रिनाऊन कडून तिथे शिर्डीला त्यांनी बाबांना सरेंडरच केलं होतं. आता ते चावडीची पूर्ण जबाबदारी तुमच्याकडे होती. दुसरी ते साफसफाई करायची, ते आलेल्यांना ते मार्गदर्शन पण करायचे की तू काय करतो, किंवा कोणीतरी त्यांना म्हणजे त्यांचा अवतार बघून की मला काही दुःख आहे किंवा काही येत होतं ते म्हणायचे, आणि त्यांचं असं होतं की तू साईचरित्र वाच, नामस्मरण कर, किंवा मार्गदर्शन करायचे हे करायचे. तर माझ्या ते क्लिक झालं की मी त्यांना जाऊन मी माझी ही व्यथा सांगली, आणि ते जे काही म्हणतील अच्छा ते मला ओळखत होते तसे, म्हणजे आम्ही शिर्डीला नेहमी जायचो तर तसं ओळख पण होती. तर मग मी सगळे दर्शन घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. अरे का बाय त्यांनी म्हणजे हे केलं, मला म्हटलं आत्ता झालो, म्हटलं मला एक प्रश्नाचं उत्तर मिळत नाही 1 वर्षापासून, त्याच्यासाठी मी आलो आहे आणि मला तुम्हाला हे कर. आता ते काही काम करत होते कपाटातनं हे ते करून, तर त्यामुळे 1 साल से रुको म्हणून त्यांनी पटकन ते सगळं बंद केलं तसेच्या तसे, आणि येऊन बसले. अब बताओ क्या आहे. हा सगळा स्टोरी त्यांना थोडंसं रिपीट केला मी की इतक्या लोकांना विचारलं येते, आणि थोडा वेळ विचार केला आणि मला फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणजे मुझे बताओ कि आप किसके भरोसे पे आने वाले थे. ऑफ कोर्स बाबा के भरोसे. फिर मैं इतने लोगों को पूछने की जरूरत क्या, बाबा तुम्हारे साथ नहीं होगे क्या.
आणि आयुष्यात सांगतो मी, माझ्या दॅट वॉज द हे माझ्या अंगावरती त्यावेळी शहारे, आणि मी इतकं भारावून गेलो होतो, मी डिसाईड केलं की यस, मी आता निघणार. आणि झालं. आमचे नाक्यावरचे टवळके म्हणजे मित्र जे होते ते होतेच, काय रे म्हणे आम्हाला कळलं तू शिर्डीला काहीतरी कौल बिल घ्यायला गेला होतास इथे. म्हटलं हो गेलो होतो, आणि बाबांनी मला पॉझिटिव्ह हे दिलेलं आहे आणि मी जाणार आहे. कधी हे ते काही ठरलं नव्हतं, जाणार आहे. तर ठीक आहे. तर ज्यावेळी माझं मी ठरवलं आता ह्याच्यासाठी निघायचं आहे, माझी एक ते शबनम बॅग असते ना त्यावेळेचं, त्याच्यात 2-4 कपडे टावेल हे ते घेऊन निघालो. आणि निघाल्यावरती असं झालं की म्हणतात ना मांजर आडवी जायचे, तसा एक मित्र, काय रे म्हणे निघाला का म्हणे. हो म्हणे. अरे म्हणे वेड्या अजूनही विचार कर म्हणे, कसाऱ्यामध्ये म्हणतात ना घाट आहे, तिथे लुटतात बिकतात हे ते. तर मी थोडंसं म्हणजे हे रागवलं, म्हणजे हे नाही झालं, बाकी चिडलो म्हणजे ॲक्च्युली. आणि सॉरी इथे मी त्यावेळी जे उत्तर दिलं तेच मी सांगतो. अरे मी म्हटलं काय, मी काय मुलगी बिलगी आहे का, मला लुटतील म्हणजे काय, असं हे बोलल्याबरोबर तो समजला की हा काही आता ऐकत नाही आहे, हे झालेलं आहे, तो निघून गेला. मी काही पावलं चालल्यानंतर मला असं वाटलं लुटतील, तर म्हटलं पैसे. तर त्यावेळी माझ्याकडे जे काही होते ते सुद्धा मी काढून ठेवले. म्हटलं बाबा माझ्याबरोबर असणार आहे, पैसे विषयाची काय गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, माझा जो प्रवास तिथनं सुरू केला, तर मला शिर्डीला पोहोचतपर्यंत बाबांनी VIP ट्रीटमेंट दिली. किती दिवस लागले? मला त्यावेळी 5.5 दिवस, म्हणजे 6व्या दिवशी मी शिर्डीत होतो. आता मला वाटतं 8 की 9 दिवसांमध्ये. आता 8-9 दिवस, म्हणजे 9 दिवसाचा, कोणाचा 11 दिवसाचा पण हे आहे. प्रत्येक मंडळाने आपापल्या तरीकेने त्यांनी हे केलेलं आहे. तर तो जो पहिला हे होता तो इतका म्हणजे अविस्मरणीय म्हणतात ना, की म्हणजे पावलोपावली बाबांनी, आता तरी प्रत्येक किलोमीटरवरती प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला ढाबे मिळतील किंवा बाकीचं हे, तर पैसा नाही आहे, कुठे राहायचं हे कन्फर्म नव्हतं. त्या काळामध्ये तुम्ही जर विचार केला तर 6 ते 7 रेल्वे क्रॉसिंग्स होते. रोड इतके कर्व आणि हे ते होते, म्हणजे एखादा वाहन घेऊन जाणारा जर असेल आणि एका ह्याच्यावरती तो अडकला म्हणजे क्रॉसिंगवरती, तर तो किती वेळ तिथे हे करायचं ते माहीत नव्हतं. म्हणजे लोकांना किती तास लागतील त्याला पोचायला शिर्डीला, किंवा ते क्रॉसिंग हे करतील करून. तर अशा त्या काळामध्ये तो हे केलं. तर जेव्हा पहिले निघालो तर विक्रोळीला माझे एक मित्र होते. तर दुपारचं तर त्यांच्याकडे म्हणजे त्याला कन्सेप्ट थोडंसं हे केलं होतं की म्हणे कधी पण आलात तर ये, म्हणजे हे करून. तर दुपारी त्याच्याकडे गेलो. काही जे काय चहा नसतं, म्हणजे म्हणतात चहा तर पितच नाही म्हणून, तर तो एक भाग होता ते हे केलं आणि तिकडनं निघालो भिवंडीला. भिवंडीला एक माझा मित्र होता. तर तो कुठे राहत होता हे फक्त थोडं माहिती होतं. आम्ही मुंबईलाच भेटायचो आणि हे ते बाकीचं. तो भिवंडीला राहणार आहे, फायर ब्रिगेडच्या बाजूला राहतो असंही ते माहिती होतं एवढं. आणि त्याचे वडील सामाजिक कार्यामध्ये आहे असं तसं वरवरचं माहिती होतं. मी गेलो, मग तो आहे का म्हणून विचारायला त्यांच्या घरापर्यंत पोचलो. थकून आल्यासारखा तो अवतार बिवतार म्हटल्यानंतर त्यांचे पिताश्रींनी आमची थोडीशी लेफ्ट अँड राईट घेतली. कोण कसा तू अनंताला ओळखतो विळखतो, म्हणजे ते सगळं झालं. नाही मी हे चहा नाही घेतला, कॉफी घेणार का? नाही, चहा कॉफी काहीच. तर चहा कॉफी तर तो थंड वगैरे घेणार का? नाही नाही, आहे ना पाणी. तर तो भाग झाला. तर त्यांच्या वडिलांनी मग आमचं थोडंसं लेफ्ट अँड राईट घेतलं. काय हा मूर्खपणा, काही जायची गरज आहे का, हे आहे का ते आहे का, आणि ते सगळं हे केलं. नाही नाही म्हणे आता
बाकी ठीक आहे. आता काय विचार केलं, म्हटलं नाही रात्री आता थांबायचं आहे, बाकी उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार. सुरुवात तर त्यांनी चांगली म्हणजे स्वागत केलं होतं अशा यांनी, पण नंतर व्हेरी काम कूल म्हणे माझ्या आनंदापेक्षा तू फार काही चांगलं करतो आहे, चांगलं आहे, आम्हाला आशीर्वाद आहे. ते सगळं झालं आणि तिकडनं निघालो. मग मला वाटतं 163 म्हणजे एक्झॅक्टली किलोमीटरचे जे दगड आहेत त्यावेळेचे कसे ते पिवळे दगड पण होते आणि हे तर तो 163चा काहीतरी स्टोन बघितला होता आणि असं. आणि एक तुम्हाला माहिती असेल कधीतरी शिर्डीवरनं येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांना ते हार बीर लावलेलं असतं की आपल्याला हे होतं की शिर्डीत गाडी आली आहे. माझ्या मनात कुठेतरी हे की बाबा असा कुठे हार किंवा कुठेतरी प्रसाद बिसाद मिळालं ते तर थोडेसे पावलं नाही गेलो तर बघितलं की हाराचा कुठला तरी भाग तुटलेला तो मला मिळाला तिथे. हे घेतलं मी, म्हणजे माझा आनंद तो वेगळाच हे होता. अजून थोडं पुढे गेल्यानंतर मी असं तसं म्हणजे निसर्ग आणि ह्याच्या बघत बघत चाललो होतो. ते एका झाडाखाली असे म्हणजे म्हणतात ना फकीरासारखं किंवा म्हणजे पांढरे कपडे घातलेला संन्यासी वेशासारखं असं कोणीतरी दिसल्यासारखा मला हे झालं. काही नाही, मी लांबूनच की बाबा मी चाललो आहे प्रवासाला, तो सुटकर होऊ दे, म्हणजे सगळं तुम्ही आहेतच, मला काही भीती नाही आहे, म्हणजे हे सगळे माझे बोलणं मी हे करत चाललो होतो. थोडेसे अजून एक गेल्यानंतर मी म्हटलं सहज बघू तर खरी. पाठीमागे बघतो तर ते झाड पण नाही, ते व्यक्ती पण नाही, काही नाही असं हे. आणि अनेक असे म्हणजे म्हणतात ना अनुभव ते छोटे मोठे हे सगळं लोकांनी बाकीचे सगळे रेसिप्रोकेशन रात्री जिथे कुठे मुक्कामाचे आहे त्यांनी खूप स्वागत बिगत केलं. सिन्नरचं एक उदाहरण हे सांगायचं म्हणजे सिन्नरला एक घाट आहे छोटासा आणि म्हणजे माझी अशी परिस्थिती झाली होती की तो घाट चढू शकेल की नाही, म्हणजे इथपर्यंत कुठे पाणी नाही हे नाही आणि माझ्या तोंडात नाही बाबा पाणी बाबा पाणी म्हणजे असं मग जप करतच मी ते चढत होतो. आणि तिथे एक वडाचं फार मोठं झाड आहे. आता तिथे एक गणपतीचं मंदिर सुद्धा आहे, म्हणजे असं जाताना जर कोणी बघितलं तर लेफ्टला. आणि एक आडोसा म्हणजे किंवा बाकीचं आता स्ट्रक्चर आहे तिकडे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, पाईपलाईन्स आलेल्या आहेत, भरपूर काही म्हणजे आता हे झालं आहे. पण त्या वडाच्या झाडाखाली मी म्हणजे नियरली मी कोलॅप्स झालो असं म्हणायलाही हरकत नाही. आणि जेव्हा असं खाली पडलो तेव्हा ठप पाण्यामध्ये असं दगड किंवा हे टाकलं की आवाज कसा येतो तसा आवाज आला. म्हणून मी सहज बघितलं पाठीमागे तर यू वॉन्ट बिलीव्ह तिथे कुठेतरी पाण्याचं रिझर्वायर काय आहे माहीत नाही आहे मला, पण तिथे असं विहिरीसारखं गोल आणि ते जे काही पडलं होतं ते नारळाची करवंटी काय म्हणतात त्याला ती तिथे होती. अँड यू वोंट बिलीव्ह म्हणजे माझ्या आयुष्यातलं पाण्याची तहान आणि ते अमृत आहे आणि हे ते जे काही म्हणतात ना ते सगळं मला तिथे त्यावेळी आठवलं आणि ते पाणी प्यालो मी, म्हणजे इट वॉज फॅब्युलस, म्हणजे त्याला काही विचारायलाच नको. आणि त्याच्यानंतर पाण्याचंही महत्त्व बाकीचं हे आहेच. आणि मग सिन्नर ते वावीचं म्हणजे जो रोड आहे शिर्डीपर्यंतचा त्या काळात व्हेरी हॉरिबल, म्हणजे त्याच्यावर फक्त बैलगाडीचे 2 चाकं जातील किंवा ही लाल डब्याची मी म्हटलं ना 2 बसेस जे जायच्या, क्वचित एखादी बस किंवा एखादं बाकीचं, आणि दुसरे कार बिरनी जाणारे किंवा बाकीचे होते ते संगमनेश्वर मार्गे म्हणजे 55 किलोमीटर जवळजवळ तो लॉंग रूट असायचा. पण गाडीवाले तिकडनं जायचे आणि हा रस्ता निर्जन स्थान, एवढे एवढे दगडं म्हणजे ते रबल्स म्हणतात ना आपण रोड आधी हे करण्याच्या आधी जे टाकलेले असतात तसा तो कधी तो रोड बनवला गेला नसेल त्यावेळीपासून. त्या रस्त्याने चालत असताना पुन्हा मला जो एक बाबांचा अनुभवाला मिळाला की जसं जसं ऊन चढत चाललेलं होतं तसं तसं तुम्ही लोकांनी कधी कुठे अनुभवलं असेल की नाही माहीत नाही की इकडे सावली आहे तिथे ऊन आहे, हे असे प्रकारचे जे हे असतात म्हणजे ॲज इफ कोणीतरी
अंब्रेला माझ्या डोक्यावरती पकडलेला आहे आणि मी तो चालतोय माझ्याबरोबर. तो पण सावली जी आहे ती माझ्याबरोबर चालते आहे. आणि मी कुठे थकलो पुन्हा बसलो की पुन्हा ती गायब व्हायची. पुन्हा रस्त्यावर आलं की पुन्हा असं संध्याकाळपर्यंत माझ्याबरोबर हे होतं. अँड द टाईम आय रीच शिर्डी, माझा जो आनंद होता तो हे नाही. आणि काही पैसे नसताना किंवा काही हे नसताना बाबा माझ्याबरोबर पावलोपावली होते. मी ठरवलं की मी दरवर्षी. पण सर आता तुम्ही मला सांगा की तुम्ही आता काय होतं माहिती आहे का, प्रत्येक व्यक्तीचं आपलं एक कुलदैवत असतं, बरोबर आहे ना. आराध्य दैवत असणं हे वेगळा भाग असतो. त्यावेळेला नेमकं तुम्ही साई भक्त कसे झाला? कारण म्हणजे तो काळ असा होता ना की त्यावेळेला कदाचित ह्या सर्व गोष्टींची प्रस्थ जास्त नव्हती. मग असं घरातनं कुठलं, कारण शेवटी म्हणतात ना कुठेतरी त्याचं मूळ किंवा एक बीज असतं की घरातलं वातावरण, असं नेमकं काय? आमच्या आई सांगायच्या की म्हणजे मी झालो तेव्हा शिर्डीला घेऊन गेले होते, हा एक प्रकार आहे. पण बेसिकली आमची मुंज झाल्यानंतर म्हणजे कळत न कळत किंवा मग फोर्सेबली म्हणा किंवा काही पूजा करण्याचा तो जो हे आहे तो आपल्याकडे माझ्याकडे आला होता. मग आमच्या देवाऱ्यामध्ये आम्ही ॲक्च्युली बेसिकली वी आर फ्रॉम नागपूर, म्हणजे हे आहे अमरावतीच्या तिथे मोर्शी म्हणून जे गाव आहे ते आमचं आजोळ सगळं तिकडे आहे. आणि बाकीचं सगळं म्हणजे नागपूरचं हे होतं. तर त्यावेळी असं झालं की आमच्या म्हणजे घरातल्या मंदिरामध्ये प्रत्येक देवताचे एक दोन डायटीज होते. म्हणजे गजानन महाराज म्हटलं तर आहे किंवा बाकीचं गणपतीचं पण जे जे होते त्यामध्ये साईबाबा फक्त एकटे होते. गंधबिंद लावताना बाल ह्याच्यामध्ये बाबा काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे, मी आहे, आय विल टेक केअर ऑफ यू. म्हणजे हा विनोदाचा भाग. म्हणजे त्यावेळेचं म्हणजे काय म्हणतात बाल हे होतं. मला काय माहिती हो की मोठं झाल्यानंतर तेच मला सगळं बघणार आहे किंवा कुठेतरी हे आहे. तर असं मला वाटतं की कुठे ना कुठेतरी तो ऋणानुबंध होता. आणि दुसरं बाबांकडे आकर्षित होण्याचं असं हे होतं की जेव्हा मी साईचरित्र पहिल्यांदा वाचलं, म्हणजे त्याच्यातलं काही हे नव्हतं, पण ते वाचत असताना जो गोडवा निर्माण होत झाला आणि मला असं वाटत होतं की त्या साईचरित्रातले प्रत्येक एपिसोड जे आहेत किंवा बाकीचे जे आहे मी त्याचा स्पेक्टेटर आहे. म्हणजे मी कुठेतरी ते सगळं बघतो आहे की मी माझ्यासमोर हे घडतं आहे. अशा प्रकारचं मला ते हे झाल्यानंतर आज कंटिन्यूस माझं साईचरित्र वाचन चालू आहे, बाकीचं हे आहे. आणि त्यावेळी मग बाबांचे गोडवा जो आहे तो वाढतच गेला आणि त्याचीच परिणिती कदाचित हे असेल किंवा बाबांनी काही अजून विचार करून ठेवला असेल. मग पुढचे 3 वर्ष म्हणजे 75ला तर हे सुरू झालं, 76-77 पण मी एकटाच गेलो. त्यावेळी पण काही मित्रमंडळी किंवा जे हे होते, अरे कसलं चालत येत असेल, इथेपर्यंत येत असेल, नंतर बसमध्ये आणि नंतर हे करत असतील. पण 78ला अजून काही साईभक्त हे आले. म्हणजे ते अर्थात ते सुद्धा कुठनं वेगळे, पण ती प्रेरणा आपल्याकडनंच हे झाली, त्यांनी हे केलं, कारण की त्यांनी नंतरही कबूल केलंच आहे. आणि आम्ही मग रस्त्यात भेटतही होतो. मी माझं तर म्हणजे 4थं वर्ष सुद्धा मी माझंच निघालो, पण हे पण बाकी भेटून मग आमचं सगळं हे झालं. तर त्यांनाही प्रत्येक मुक्कामी किंवा ह्याच्यात अरे तो एक मुलगा पण नेहमी मुंबईवरनं पायी येतो, प्रमाण मिळत गेलं. हा, ते प्रमाण मिळत गेलं आणि हे झालं. 1980 मध्ये आम्ही जवळजवळ 20-22 जण झालो होतो. आणि मग 22 जणांचा क्राऊड म्हटल्यानंतर मग तिथे थोडंसं तू पुढे मी मागे किंवा यंगस्टर्स तर होतोच, काही ना काहीतरी हे असेल.
तर शिर्डी संस्थाननी त्यावेळी संस्थान म्हणजे असं फार काही हे झालेलं नव्हतं, पण शिर्डी संस्थानच्या तिथे एक बाबासाहेब शिंदे म्हणून हे होते, त्यांनी पोरांचं कौतुक करावं किंवा हे करावं, तर बाबाची जी द्वारकामाई आहे तिथे एक छोटेखानी कौतुकाचा किंवा सत्काराचा असा कार्यक्रम घडून आम्हाला एक फूल, त्याच्यानंतर एक बाबांची लॉकेट टाईप हे दिलं होतं आणि उदी प्रसाद म्हणतात ना, त्यावेळेचा प्रसाद, आता हे लाडू बिडू प्रसाद त्यावेळी नव्हतं काही, तर तसं हे करून ते झालं. पण त्याच्या आदल्या वर्षापासून माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होतं की आम्ही पायी आता यायला लागलेलो आहे, आता हे पायीचंच स्वरूप जर पालखी सोहळ्यामध्ये झालं तर चांगलं होईल आणि असं. पण मग मित्रमंडळी तर म्हणजे ते किस्सेच सांगायचे म्हणून हे की त्यावेळी कोणाला आठवत असेल तर आमचं जे त्यावेळीचे वॉटर बॉटल जे होते ना ते ॲल्युमिनियमचे असायचे, त्याला वेल्वेटचा कपडा असायचा, चक्र फिरून त्याच्यातच ग्लास असायचा. ते एम्प्टी वॉटर बॉटलचंच वजन अर्धा पाऊण किलो असायचं, पण पाणी भरल्यानंतर 2-3 किलो. मग आम्ही ते रस्त्याने जाताना खांद्यावर घेतली की ती जड व्हायची आणि मग पालखी घेऊन जायचं म्हणजे तो एक वेगळा दिव्य करण्यासारखं होतं. आणि वॉटर बॅगचं पण असं होतं की आम्ही वॉटर बॅग घेतली, मला तहान लागली म्हणून मी पितो आहे, मग ह्याला तहान लागली म्हणून मग त्याच्याकडे गेली, तोपर्यंत ती माझ्याचकडे. मग ते असं म्हणजे वॉटर बॅग जड होते, मग पालखी आपल्याला हे होईल की नाही. मग आता हे कसं घडून आणता येईल, मग आमच्या चर्चा झाले. हे जे बाबासाहेब शिंदे मी म्हटलं ना, तर त्यांच्याबरोबर मी खूपदा चर्चा केली की हे, आणि कदाचित तुम्ही जर पुढाकार घेतला, ज्या ते प्रस्त असं होतं बाबासाहेब शिंदे की एक तर त्यांना शिर्डीत चांगला मान होता, दुसरं म्हणजे आमचं त्यांची भेट, पहिले शिर्डीत पाऊल ठेवला की पहिली त्यांची भेट घ्यायची आणि मग पुढे जायचं, कारण की निवासस्थानाचं इन्चार्ज तेच होते. मग ते आले की मग गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या पण व्हायच्या. मग त्यांच्याबरोबर जेव्हा हे झालं म्हणजे ठीक आहे बघू, बाबांची इच्छा असेल तर तेही होईल करू. मग हा जो कन्सेप्ट आहे हे सगळं झाल्यानंतर आमचे एक मित्र विलास परळकर म्हणून, म्हणजे आम्ही शिर्डीला नेहमी भेटायचो, बाकीचं हे होतं. तर ज्या दिवशी म्हणजे द्वारकामाईमध्ये आमचा जो सत्कार कार्यक्रम झाला कौतुक करण्याचं, त्यावेळी तो म्हणाला की विवेक, तू जर पालखी बिलखीचं तुमचं जर कन्सेप्ट असेल ना तर एक काम कर, पालखी मी डोनेट करेन. कारण की त्याच्या 1 वर्ष आधी, म्हणजे सिक्वेन्स मी सांगायला म्हणून मी मुद्दामून हे सांगतो की त्याच्या 1 वर्ष आधी त्याचं मालाडमध्ये फाउंड्रीचं हे आहे, तर तिथे त्यांचे जे मिस्त्रींनी कुठल्या तरी दत्तच्या मंदिरासाठी पालखी हे पॅटर्न करून दिलं होतं, ती पालखी त्यांना दिली होती. तर पॅटर्न हे ते सगळं त्यांच्याकडे रेडी होतं, फक्त बाकीचं जे काही इंधन टाकायचं आणि ती पालखी करून द्यायची. इट वॉज नॉट अ व्हेरी बिग टास्क त्याच्यासाठी, आणि छोटीशीच होती. आणि ह्याचं तर मी देईन म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं होतं. आणि मी यांना पण सांगितलं होतं, अरे पालखी बिलकीचं काही जर असेल ना, म्हणजे असा आपण विचार करणार, अरे म्हणे विवेका, आमचे मित्र जे म्हणे आत्ता तर आलो आहे, पुढच्या वर्षीच आहे ना, आपण पुढच्या वर्षी तर बघूया नंतर. आणि आम्ही तिन्ही उत्सवाला भेटायचो, म्हणजे बहुतेक आम्ही जे पदयात्री होतो ते भेटायचो. तर तो कन्सेप्ट तिथे विषय तो संपला. मग रामनवमी संपली, मग आम्ही गुरुपौर्णिमेला पुन्हा तो चर्चेला विषय काढला मी, कारण की सुप्त इच्छा माझी होती की ते व्हावं करून असं. पण ठीक आहे ना, बघू आपण नंतर. मग दसऱ्याला पण तसाच ओघ दिसला की बहुतेक हे नाही. आणि दसरा जर तिथे डिसाईड झालं नसतं किंवा तिथे आम्ही डिसिजन घेतलं नसतं तर कदाचित मला वाटतं की ते नसतंच झालं, बारगळलं असतं सगळं. तर मग शिंदे साहेबांना आम्ही हे करून मग या सगळ्या पदयात्रींना आम्ही त्यांच्या नावानेच हे सांगितलं की त्यांनी
पदयात्रीनं सगळ्यांना चहा पाण्याला बोलवलेला आहे लेंडीबागेमध्ये. आमचा तो लेंडीबागमध्ये गप्पा गोष्टी करण्याचा, रात्री हे करण्याचं तिथे तो एक ठिकाण तयार झालेलं होतं. तर आम्ही तिथे त्यांनी बोलवलेलं म्हटल्यानंतर हे सगळे आले तिकडे. मग मी इंट्रोडक्शन करून दिलं. म्हणजे हे परळकर ते अर्थात ते त्यांनाही ओळखत होते. म्हणजे आम्ही लिमिटेडच लोकांचं शिर्डीत येणं जाणं होतं म्हणे, सगळ्या एकमेकांना ओळखत होते. म्हटलं यांनी पालखी द्यायचं हे केलेलं आहे. आमच्यात पदयात्रीतनं कोणीतरी मग ती पंचधातूची पालखी देणार आहे असं म्हणाले. मग त्याचं वजन किती असेल किती, म्हणजे इथून ते सगळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं सुरू झालं. मग चर्चा विर्चा झाल्यानंतर ॲट वन स्टेज मीच विचारलं, हा कन्सेप्ट आवडला की नाही, काढायची पालखी हे ते आवडला असेल तर मग बाकीच्या गोष्टी, मग ही घ्यायची की ती घ्यायची किंवा कसं करायचं तो नंतरचा भाग आहे. तर अर्थात सगळ्यांनी तिकडे म्हणे नाही आपण हे करायला पाहिजे. मग ते बाबासाहेब शिंदेंनी पण सांगितलं येस, असं जर झालं तर देव आपल्या बरोबर असेल, बाकीच्या गोष्टी हे होती. तर या हिशोबाने मग आम्ही तो होकारार्थी तिकडे झाला. पण त्यावेळी बाबासाहेब शिंदेंनी असं सांगितलं होतं की एक काम करा, गाणगापूरचे पिढीजात पालख्या करणारे जे आहेत ते माझ्या परिचयाचे आहे, आपण त्यांना सांगू की मुंबईचे मुलं आहेत, असं हे आहे, हलकी फुलकी त्यांना काहीतरी अशी पालखी करून द्या. तर म्हणजे ठीक आहे, तुम्ही बाकीची तयारीला लागा, पालखीचं माझ्याकडे सोडून द्या, आपण बघूया तिकडनं. झालं, दसऱ्याला हे झालं. आणि मग आम्ही पुढे काय करायचं, तर त्या काळामध्ये शिर्डी साई संस्थांचं जे ऑफिस आहे दादरचं, तिथे आम्ही सगळेजण एक भेट किंवा बाकीच्या वेळी आम्हाला काहीतरी बाबांची सेवा किंवा तो भावना व्हावी म्हणून तिथे त्या ऑफिसमध्ये तुम्ही कधी गेला असेल तर माहित नाही, तिथे एक मूर्ती आहे बाबाची. हा, तर तिथे मूर्ती आहे. तर त्या मूर्तीचं आम्ही काय करायचं, दादर ईस्टला हायवेच्या बाजूला हा हायवे ते साईनिकेतनची बिल्डिंगच शिर्डी संस्थांची आहे. तर ते जी मूर्ती आहे तिथे, तर आम्ही काय करायचो, आम्ही तिकडचे जे प्रमुख होते त्यावेळेचे त्यांना आम्ही म्हटलं, रिक्वेस्ट केली होती की आम्ही त्या मूर्तीला आंघोळ बिंघोळ घालून साफसफाई म्हणजे बुधवारी करून ठेवू, आणि गुरुवारी लोक काय ज्यांना शिर्डीला जायला मिळत नव्हतं किंवा त्यांची त्या भावनेची ते बाबांच्या तिकडे पाया पडायला बिडायला यायचे तिथे. तर म्हटलं तोही एक हे होईल, म्हणजे ठीक आहे. तर आम्ही ते करायचो आणि दर बुधवारी मग आमचा एक मीटिंग पॉईंट तिथे झाला होता आणि मग सेवा पण करायला मिळायची. बाबांना आंघोळ घाल, हे कर, कपडे बदल, बाकीच्या सगळ्या मग छोटीशी आरती बिरती करून आणि दुसऱ्या दिवशी लोकांना ते फ्रेश सगळ्या गोष्टी मिळायच्या. तर मग या ह्याच्या पुढची रणनीती काही तयार करायची तर आपण तिथे भेटून हे करू. पण मग सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो, तिथपर्यंत साई संस्थांच्या मध्ये देखील कोणाच्या असं मनात आलेलं नव्हतं नाही, पालखी वगैरे काढायची? नाही, काहीच नाही. म्हणजे त्यांनी आमचे पण चालण्याच्या ह्याला काही रिकग्निशन म्हणून तसं नव्हतं दिलं. बरोबर. आणि प्रोत्साहित की म्हणजे नाही पण म्हटलं नाही आणि बाकीचं हे नाही. कारण की कुठेतरी मीटिंग पॉईंट होता तोपर्यंत आम्ही तिथे हे केलं. आणि त्यावेळी आम्ही जेव्हा पण भेटायचं, आमचं रोजचं जे काही होतं म्हणजे बुधवारचं जे होतं ते करायचं. पण त्याच्यात नंतर एकच एंडिंग बॉटम लाईन होती की पालखी येऊ दे, मग आपण विचार करू, पालखी आपल्याकडे येऊ द्या म्हणे. आणि ती काही पालखी तर माझे बाकीकडून तिकडनं फीडबॅक येत नव्हता. पण मग म्हणजे बुधवारी आम्ही भेटणार आहे, तर आदल्या मंगळवारी म्हणजे असं समजा ना की एक 1.25 महिना राहिला होता. त्यावेळी त्या मंगळवारी मी पुन्हा रेस्टलेस झालो की हे ते आहे आणि काय करायचं म्हणून मी माझ्या त्या मित्राकडे विलासकडे जायचं. मीच सगळं स्क्रिप्ट मीच लिहित होतो की त्याला सांगायचं, मीच मला उत्तर देतो, अरे खोटं जाऊन त्याला बोलायचं आहे की तू पालखी देणार होता आणि ते लोक मला माझे मित्र विचारतात आहे की तो पालखी तो तोंडच दाखवत नाही, आता 1.25 महिना राहिलेला आहे ते. तर अशा प्रकारे मी ते करत मी
मालाडला पोचलो. मी त्यावेळी बँड्राला राहत होतो. मी मालाडला पोचलो आणि घरी गेलो तर ऐन मंगळवारी मालाडला त्याची फाउंड्री आणि ते बंद असायची म्हणून हा त्याच्यासाठी तो रविवार. मग इकडे तिकडे कुठे हे करायला फॅमिली हे फ्रेंडशिप असल्या की आई त्याची अरे थांब रे बस ते येईल तू आता. मग आम्ही गप्पा मारत येतोय पण जवळजवळ 10-10:30 झाले. आता मला वाटलं हा येण्याच्या काही ह्याच्यात नाही आहे म्हणून मी चिठ्ठी अशी लिहितच होतो. तितक्यात तो आला. मग त्याला सांगितलं म्हटलं अरे माझे ते मित्र सगळे ओरडतात आहे की तुझा मित्र तो तोंड पण दाखवत नाही, हे नाही ते नाही, पालखी काढायची की नाही असं. अरे तो म्हणाला तुला माहिती आहे ना की पालखी मी द्यायचं म्हटलेलं होतं आणि मला 6 महिने पिरियड पण पाहिजे होता म्हणजे ती व्यवस्थित करण्यासाठी म्हणून. आणि तू आता असं म्हणतोय की हे सगळं ते लोक हे करतात आहे. मी म्हटलं यार मी त्यांना रोज सांगून सांगून थकलेलो आहे पण ते ऐकायलाच तयार नाही आहे. म्हणून तू एक काम कर, उद्या बुधवार आहे, आमचं मीटिंग पॉईंट तिथे आहे, तू ये आणि त्यांच्यासोबत क्लिअर कर. दिस वॉज द कन्व्हर्सेशन झालं आणि आम्ही तिकडे हे केलं, कुठे भेटायचं ते ठरलं आणि तिथे साई निकेतनला. तर मजेदार गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा चढलो मी अरे विवेक बरं झालं तू आला, तुझा तो मित्र कुठे आहे विलास, तो पण पाठीमागनं येतच होता. तर तिथून निरोप आला होता, एक 4 ओळीचं पत्र बाबासाहेब शिंदेंनी ते पाठवलं होतं. आमचे एक दुसरे साई भक्त आहे दत्ता निराळेकर, त्यांच्याकडे की गाणगापूरची जी पालखी आहे ती काही कारणास्तव आपल्याला मिळू शकत नाही, बाकी देवाची इच्छा म्हणजे अजून काही त्यांनी हे केलं नव्हतं की तुम्ही बघा किंवा हे कर. आणि आदल्या दिवशी हे झाल्यानंतर मी त्याला घेऊन आलो होतो. तो मला बघतो म्हणतो अरे इथे तर वेगळाच सिनारिओ, तू मला काही वेगळी स्टोरी सांगतोय, बाकीचं हे काय. अरे म्हटलं वेड्या तुला चान्स मिळालेला आहे, फिरून पालखी तू द्यावी हे सगळं हे झालेलं आहे, तू आता नाही म्हणू नको. नाही म्हणे मला एवढ्या दिवसात हे नाही म्हणत. म्हटलं तू कुठे करणार आहे, बाबा करून घेतील ना, तू फक्त हे कर. अशा प्रकारे आमच्या त्याच्याशी कन्व्हर्सेशन झालं. बाकीचं हे म्हणे ठीक आहे आपण हे करू. बरं दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे फाउंड्रीमध्ये कुठे आहे पालखी हे ते. आणि ह्याच्यातनं मी एक छोटीशी गोष्ट मिस केली म्हणजे आदल्याच वर्षी की मी जेव्हा चालू आलो आणि तिथे हे मग त्यांनी बाबासाहेब शिंदे होते, चावी मला रूमची पाहिजे होती, 2 साई भक्त तिथे बसलेले होते. तर बाबासाहेब शिंदेंनी माझी ओळख करून दिली. त्यांनी म्हणे हे बघा पायी आले आहेत तुमच्या मुंबईचे मुळे साहेब आणि तुम्ही पण बँड्राला राहतात, हे पण बँड्राला राहतात. हां तुम्ही बँड्राला कुठे राहतात ते सगळे आमच्या चौकशा झाल्या. तर मग थोडंसं बॅक इतिहास की कधीपासून तुम्ही येत आहे पायी येते तो विषय झाला, जे 1980ची गोष्ट आहे. तर त्यांच्या मांडीवरती बाबांची शाल होती, खूप चांगले त्याच्यावरती कलाकृती त्यांनी केली होती. त्यांनी मला म्हणजे ते इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी हे केलं तर सांगितलं की म्हणे मागच्या वर्षी पण मी अशीच शाल दिली होती, पण ती शाल काय माहिती का, दुसऱ्या दिवशी ती लिलावात आली. तर म्हणे मला खूप वाईट वाटलं आणि हे ते. आता तुम्ही बाबासाहेबांना सांगा, बाबांचं तुम्ही आता पायी येतात, तुम्ही सगळ्यांना ओळखतात, तर तुम्ही बघा की ही म्हणजे जास्तीत जास्त वेळ वापरली जाईल. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती की चांगली शाल बिल आली ना ती क्वचित यायची आणि ती पुष्कळदा वापरल्या जायची. आता तर असं आहे म्हणजे टुडेज हे असं आहे की 3-3 वर्षाची वेटिंग लिस्ट आहे. एवढ्या दिवसागणिक बदलली जाते हा की दिवसाला बऱ्याच वेळेला बदलली जाते आता. हा आता तर दिवसालाही 3 वेळा बदलल्यानंतरही वेटिंग लिस्ट आहेत आणि बाकीचे म्हणजे एवढं सगळं आहे. पण त्या काळी कसं ती चांगली शाल आली की ती अनेक वेळा किंवा कधी वर्ष वापरली जायची. तर ते मला ते रिक्वेस्ट करत होते, ती शाल बिल बघितली. मी तर थकून आलो होतो. तर म्हटलं ठीक आहे आपण बोलू या विषयावरती. मग आमचं कुठे तू राहतो मी कुठे येते
म्हणजे आदल्या दिवशी एका कलाकाराची पण माझी बाबांनी ओळख करून दिलेली होती. आणि जेव्हा हे पालखीचं कन्सेप्ट त्यांनी हे केलं तर मला ते एकदम क्लिक झालं. मी त्याच्याकडे गेलो. त्याचं नाव परशुराम शिंदे म्हणून. म्हटलं अरे तुला ते बाबांची काहीतरी सेवा करायची आहे, बाबांना काहीतरी वस्त्र हे ते द्यायचे आहे. म्हटलं तुला एक अपॉर्च्युनिटी येते, आम्ही पालखी काढणार आहे तर पालखीचं जे काही आहे म्हणजे काय म्हणतात ते आरास जो आहे सजावट हे ते तू कर आणि वर्षानुवर्षे बाबांच्या ह्याच्यात तुझं राहील. तर तो पण तयार झाला एकदम. आणि म्हणजे एकदम म्हणून चल आपण जाऊया तिथे माप बीप, कारण की मला ते हाताने करायला मी तो बँकेमध्ये क्लास 1 ऑफिसर होता आणि मी ते झाल्यानंतर मी हे करणार, सगळं करणार, ते करणार. तर आपण जात जाऊया म्हणून आम्ही 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी जायचं. ते पण कारागीरच लोक आपल्या मूडमध्ये हे करून. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे रोज आम्ही मापं बिपं घ्यायचं, मग यांनी कपडे तयार करायचे, मोती त्यांनी प्लॅनिंग करायचं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं बाबांनी पूर्वतयारी करून घेतली होती. मला सांगा तुम्ही की आता तुम्ही शिर्डीला जायच्या अगोदर साधारणपणे बऱ्याच मित्रांना तुमच्या विचारलं, पण हीच प्रतिक्रिया तुमच्या घरातनं काय होती? म्हणजे तुम्ही बोलला असाल ना की मी आता शिर्डीला जायचं म्हणतो, कारण वय वर्ष 19 हो आणि आई वडील बहीण भाऊ. नाही त्यावेळी असं होतं की तोही विषय म्हणजे मी इथे त्यावेळी बॅचलरच हो आणि आई वडील म्हणजे नागपूरला म्हणजे माझे वडील आर्मीमध्ये होते, ते पोस्टिंगला दुसरीकडे असायचे. मग मी इथे जेव्हा माझ्या ह्याच्यातनं आलो होतो तर मित्रमंडळी आणि बाकीचं मी बॅचलर ह्याच्यामध्येच हे करायचं. तो घरचा तो प्रश्न जो होता मित्रमंडळी आणि ह्याच्यातलंच होता. पण त्यांना कळवलेलं होतं, त्यांनी त्याचं ऑब्जेक्शन नव्हतं. चांगलं काम करतोयस ना म्हणून ते चांगल्या कामाला कुठेच म्हणजे विरोध हा भाग नव्हताच. आणि तिथून ते सुरुवात झाली. आणि मग हे जे आहे मग पहिल्या वर्षाचे पण पालखीचं म्हणजे त्याची सगळी जी तयारी आहे त्या साई निकेतनमध्येच आम्ही केली होती. म्हणजे एक मीटिंग पॉईंट कुठे तर अजून कोणाला यायचं आहे. पहिल्या वर्षी 81 मध्ये जगातली पहिली पालखी म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यावेळी आम्ही 43 लोक होतो. म्हणजे ज्या काळी शिर्डीला जाणं हे ते हे होतं, मुखात लोक काढायचे, म्हणजे तो कन्सेप्टच कोणाला ॲक्सेप्टेड नव्हता. 43 लोक. त्यावेळी पण आमचे भरपूर काही चांगले अनुभव आले. म्हणजे आमच्या पदयात्रींनाही कदाचित ते आठवत नसेल किंवा माहीत नसेल जुने जे 43 मधले जे आत्ता असतील, की एक स्पॉटला तर असं झालं होतं की काही क्षुल्लक कारणामुळे थोडासा वादविवाद, म्हणजे की एक ग्रुप म्हणत होता आम्ही पुढे जाऊया, एक ग्रुप म्हणत होता आपण इथेच थांबूया. आणि त्याचं मूळ कारण जे होतं ते जेवणाचं पण थोडंसं हे होतं, कारण की आम्ही आचारी विचारी किंवा वेल प्लॅन नव्हतं. तर सिन्नरमधनंच आम्ही आमचं पॅकिंग करून घेतलं होतं. सिन्नरला म्हणजे ज्याला ती जबाबदारी दिली होती आमच्याचपैकी एकाला, त्याचंही काही तसं चुकलेलं नव्हतं. काय झालं होतं की आम्ही खूप थकून आलो होतो, म्हणजे बाकीचे तर आराम मिळेल जितका चांगला तो हा कन्सेप्ट त्याच्याबरोबर आमचा हे होता. तर सगळेजण ज्यांनी आराम बिराम केलं हे ते, आणि आम्ही झुणका भाकर म्हणा म्हणजे असं तिकडे ऑर्डर म्हणजे हे केलं होतं घरगुती जे म्हणतात ना, तर त्यांनी हे केलं म्हणजे जेवलो बिवलं. तर रात्रीचं बांधून घेताना त्यांनी विचारलं किती भाकऱ्या खाल्ल्या लोकांनी हे ते. तर त्यांनी 50 सांगितले असते, तर यांनी सांगितलं 100 तुम्ही करा, म्हणजे एक एक भाकरी जास्ती करा, म्हणजे लोकचा ॲपिटाईट तेवढाच असावा असं गृहीत धरून त्यांनी हे केलं. आणि टाईम फॅक्टर पण होता की तेवढ्या वेळात आम्हाला ते मिळायला पाहिजे. पण तिथे गेल्यानंतर क्लायमेट किंवा बाकीचं थकलेलं दुपारी काही खाल्लं नसेल म्हणून भूक जास्ती किंवा त्याच्यात एखादा विषय असेल, 2-3 असे विषय. तर हा म्हणत होता पुढे जाऊया, हे म्हणत होतं थांबूया. आता डिसिजन मेकर कोण, तर सर्वात जुना म्हणून मी, आणि पालखी देणारा माझा तो मित्र
आला होता. तो पण म्हणाला तुम्ही एकच वर्ष येईल, तुम्ही जबरदस्ती घेऊन चालला, नाही तर त्याची येण्याची काही इच्छा त्याची नव्हती. आणि त्यांनी हे केलं, म्हणतात त्यांनी मलाच विचारलं की हे काय करायचं. म्हटलं आपण वेल इन टाईम जातो आहे आणि आता हत्ती गेलेला आहे, शेपूटच राहिलेला आहे, आपण रात्री इथे मुक्काम करणं ॲडवायझेबल आहे. आणि तिथे मुक्काम केलं. रात्रभर मला झोप नाही. मला वाटलं बाबा होते ही पहिली आणि शेवटची पालखी असावी, म्हणजे असं माझ्यात ती भावना ही झाली होती. पण तुम्हाला सांगतो बाबांची लीला बाबांनाच माहिती आहे. आम्ही जेव्हा सावळीवीर वेशीवरती आलो, म्हणजे तिथून 5-1 किलोमीटर शिर्डीचं हे आहे, म्हणजे पूर्ण शिर्डीच्या पंचक्रोशीतनं लोक आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी त्यांनी रस्ते काय धुतले, बँड बाजा काय केला, आमचे आरत्या ओळ, आमचं औक्षवण जे काही म्हणतात ना ते काय केलं, आणि हे ते म्हणजे न भूतो न भविष्यती. आज आम्ही सगळे डीजे बाकीचं सगळं हे असलं तरी तो जो आहे ना त्याची सर कुठेच येणार. अशा प्रकारचे हे, आणि जे आम्हाला आमचे रिलेटिव्स किंवा आमचे जे मित्रमंडळी हे करायला आले होते रिसीव्ह करायला, त्यांनी ते बघितल्यानंतर भाऊ पुढच्या वर्षी माझंही नाव लिहून ठेवा, मी पण येणार, हे करणार ते करणार, अशा प्रकारचं ते सगळं हे झालं. आणि आम्ही दरवर्षी वाढतच गेलो, डबल होत गेलो. सर तुम्ही मगाशी बोलताना ना साईबाबांच्या अनुभवाबद्दल बोलला, बरोबर आहे ना. आता ते तर देवाचे हे आहे, त्यांनी तुम्हाला दृष्टांत म्हणा किंवा बाकी अनुभव म्हणा ते तुम्हाला मिळाले. आता ह्या संपूर्ण 50 वर्षात जसं देवाचा तुम्हाला म्हणतात ना अनुभव मिळाला, तशी मानवी वेगवेगळ्या म्हणजे मनुष्य स्वभावातले काही तुम्हाला असे अनुभव मिळालेत की नाही किंवा आलेत की नाही. कारण होतं कसं की आता पालखी जाते म्हटल्यानंतर हल्ली जे ऐकायला मिळतं ते ना, मी कधी गेलेलो नाही आहे पालखीला वगैरे, पण ऐकायला असं मिळतं की बाबा गावोगावी तुम्हाला लोकांकडनं तुमचं स्वागत होतं, तुमच्या इथे व्यवस्था केली जाते. मग असा कुठला त्यावेळेचा चांगला अनुभव, कटू अनुभव असं कुठले आहेत का? नाही, सुरुवातीचे तर एकदम चांगलेच अनुभव ज्याला आपण म्हणू की ते वाढतच होते आणि लोकांचं रेसिप्रोकेशन्स आम्हाला मिळत होते. आणि म्हणजे आतुरतेने वाट बघण्याचा जो प्रकार होता तो सगळ्यांचा आजही आहे, म्हणजे तसं ते फॉलो नाही असं नाही आहे. आणि लोकांना एक म्हणतात ना आमच्याबद्दलचं जे एक बघण्यात दृष्टिकोनच जो होता, आणि मुंबईचे लोक म्हणजे मुंबईच्या बद्दलचं जे कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात होतं ते फार वेगळंच असायचं गावकऱ्यांचं हे. पण मी जे काही अनुभवलं ते गावकरी आणि ह्यांचं जे धार्मिकता, आध्यात्मिकता किंवा पाहुणचार म्हणायचं म्हटलं तर फॅब्युलस. म्हणजे आपण बाजूच्या फ्लॅटमध्ये काय किंवा बाजूच्या ह्याच्यात काय होते त्याच्याकडे हे करत नाही, पण ते लोक खूप हे आहे, त्यांच्याकडनं पण फार काही गोष्टी म्हणजे शिकण्यासारख्याच आहेत. आणि कटू अनुभव म्हणजे आता म्हणजे लेटेस्टलाच आपण म्हणजे नटशेलमध्ये जर सांगायचं झालं की कधी कधी अशी भीती वाटते की यात्रेचं स्वरूप कुठे जत्रेमध्ये तर नाही होत आहे, आणि ते जत्रेमध्ये होऊ नये असं हे आहे. त्याच्यासाठी कुठेतरी प्रबोधनाचं हे किंवा शिर्डी संस्थांनी कुठेतरी त्याच्यावरती हे करायला पाहिजे. आज तसं जर बघितलं तर यंगस्टर्स जे आहेत भरपूर ह्याच्यातनं हे म्हणजे जॉईन झालेले आहेत, आणि त्यांच्यात जो झालेला बदल आहे ना तो वाखाणण्यासारखा. तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी इट्स अ फॅक्ट. सर तुम्ही आता यंगस्टर मधला बदल जो म्हणताय ना हा वाखाणण्याजोगा आहे, हे निश्चित आहे. पण आपण जर बघितलं तर हल्लीची जी पिढी आहे ना ती कदाचित त्यांचं धार्मिक अप्रोच म्हणा किंवा ते जे वेळ म्हणा त्यापेक्षा फिअर फॅक्टर म्हणजे भीती एक कुठेतरी जास्त सत्वत असते की माझं होणार काय, की माझ्या जीवनात
माझं चांगलं होईल ना. म्हणजे तुमचा जो काळ होता ना सर, तो कदाचित आपण त्यावेळेला देवाचं जे करणं असतं, जे देवाची आपण म्हणतात ना सेवा वगैरे करतो, ती आपण कुठलाही भाव न ठेवता असायचं असं जर म्हटलं. आणि आता जर म्हटलं तर प्रत्येक माणूस देवाच्या देवळात गेला की बाबा मी 10वीला बसलोय मला पास कर, इथपासनं त्याची जी लिस्ट असते ती तयारच असते. आणि कुठेतरी मग बऱ्याच वेळेला अशी ती फॅशन पण झालेली असते असं वाटतं मला. म्हणजे तुम्ही आता जो नेमका शब्द म्हटलात ना, त्याची जत्रा होऊ नये. हा, आता मी तुम्हाला सांगतो साईबाबांबद्दलचं जे आणि बाकीचा जो हा जो प्रौढ किंवा साईबाबांच्या चरित्रामध्ये दिलाय की मुंग्यांसारखी रीग लागेल असं बाबांचं ते भाकीत केलेलं आहे. त्या काळचं पण मी बघितलं ना, आजचं पण मी बघितलंय की शिर्डी कशी बदलली आणि कसं हे झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो ना की प्रत्येक साई भक्त किंवा जो कोणी बाबांशी अटॅच झालेला आहे त्याला बाबांनी काही ना काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे आणि बाबांचं जे कन्सेप्ट बघितलं गेलं असेल तर कदाचित फ्रीलान्स म्हणतात ना ज्याचं, की ठीक आहे अच्छे भी बुरे भी सगळ्यांना सामावून घेणं, जसं सर्व धर्म समभावाचे त्यांची एक शिकवण जी हे आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा माझ्यावर श्रद्धा आणि सबुरी ठेव. आता हा वेगळा भाग आहे की श्रद्धा म्हणजे नेमकं काय असं जर विचारलं तर ते लोक एकदम त्याचं उत्तर देऊ शकणार नाही किंवा हे. पण मी असं बघितलं की जो कोणी अटॅच झालेला आहे बाबांबरोबर तो म्हणजे कळत न कळत म्हणजे, आणि कदाचित जसं आम्ही म्हणतो की बाबांनी अवतार घेतलेला आहे किंवा त्यांचं जे हे झालेलं होतं त्याच्यासाठी आहे. कदाचित हे विखुरलेले जे आहे त्यांना एकत्रित करण्यासाठी कुठेतरी आपण म्हणतो ना 33 कोटी देव असल्यानंतर सुद्धा प्रत्येकाचं भावना कुठे. तर आज इथे पण जे हे आहे आता बघा ना, शून्यातनं सुरुवात झालेली, आज 7 लाख लोक दरवर्षी शिर्डीला पायी येतात. आता शिर्डीला तेवढे मंडळ झालेले आहेत एकेका एरियामधनं. म्हणजे आपण समजा बोरीवली स्टेशन ते गोराई आणि कांदिवली एवढ्या याच्यात म्हटलं तर 20-22 मंडळ आहेत हे शिर्डीला पायी जातात. तर त्यांची कुठेतरी आस्था ती आहे आणि त्यांना कुठेतरी त्याच्यामधनं काहीतरी मिळालेलं आहे. फक्त आता हे होतं की हिरे निघालेच आहे की सगळेच पायी येत नाही आहे. त्याला थोडं तराशाला लागेल, थोडंसं व्यवस्थित राहून त्या डायमंडला हे करायला लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणजे त्या सगळ्यांनी मी म्हणजे असं माझ्या अनुभवातनं मी हे करेल की त्या लोकांनी बाबांना, मी म्हणजे पुष्कळदा हा प्रश्न विचारत होतो लोकांना की तुम्ही साईबाबांना मानता की जाणता. तर एक प्रश्नचिन्ह येतो की आता उत्तर काय द्यायचं नेमकं. पण मानणारेच आहे म्हणजे आम्ही मानतो, फक्त हे करतात. पण मी म्हटलं जाणून जर तुम्ही मानायला लागलात तर नक्की तुम्हाला बाबा काय मार्गदर्शन करतात, तुम्हाला आवडण्यापेक्षा बाबांना आवडेल असं जर तुम्ही वागलात डेफिनेटली तुमच्यातलं जे बदल आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी हे आहेत. म्हणजे या निमित्त मी तुम्हाला एक अजून किस्सा सांगतो म्हणजे कसं असू शकतं की आमच्या पालखीमध्येच काही चिलिम बहादर पण आले. म्हणजे तुम्ही कटू आणि हे जे अनुभवाचं मला हे केलं. हा, कारण बऱ्याच वेळेला तो प्रवासच इतका अवघड आहे की हेच मला विचारतात की हे नेमकं कारण सर्वसाधारणपणे कुठलीही मिरवणूक बघितली की ती जिथपर्यंत आपण औषध घेत नाही तिथपर्यंत ते करेक्ट तेवढे असं असू शकतं. पण त्याच्यातलाच एक किस्सा म्हणजे मी तो माझ्या ह्याच्यातनं हे सांगतो की आता मी त्यावेळी प्रमुख होतो, बाकीचं मी सगळं बाकीचं गाईडन्स करायचं, बाकीचं सांगायचं लोकांना, किंवा आमच्यातलेही चांगले असतील बोलणारे पण ते माईक बी काढलं की ते बोलू शकत किंवा रेसिप्रोक इंटरॅक्शन कसं करायचं ते ती जबाबदारी माझ्याकडे आहे. तर आमच्याही ग्रुपमधले काही कळीचे नारद म्हणा किंवा हे असे
तर हे जे चिली अच्छा त्या काळी आम्ही काय करायचं माहिती का, आमचं जे जेवण हे करायचं त्यावेळी आम्ही कोळशावरची शेगडी, कोळशाची शेगडी, त्यावेळी पेट्रोमॅक्स असायचे ते मेंटल लावून ते पेटवायचं, म्हणजे ते आमचं उजेडाचं साधन असं ते काळचं हे होतं. तर हे चिली बहादर जे कोणी होते ते त्यांना ते विस्तव लागायचं त्याच्यावरती हे, ते बरोबर त्या शेगडीच्या बाजूला, आणि हे आमचे जे होते ते बघायचे चालू झाला यांचा कार्यक्रम, तर ते येऊन मला सांगायचे, भाऊ मी तर सांगता आम्हाला की आपण चांगलं वागलं पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे, अमुक नाही हे ते, तिथे तर असं चाललेलं आहे. आणि मी त्यांना जाऊन सांगायचं, हां ठीक आहे भाऊ, कारण की ते बघायचे ना की प्रमुखच आहे तर म्हणून हे नाही नाही भाऊ आम्ही नाही करणार, निघून जायचे. पण तो त्याची ड्युटी लागली होती, म्हणजे ऑफिशियल लावलेली नव्हती ड्युटी, पण तो बघायचा की मला हे लोक पिताना दिसतात की, आणि तो येऊन मला सांगायचं. आणि ते लोक पण त्यांनी ती तलब म्हणतात ना त्याला, ती तलबच्या हिशोबाने त्यांना ते पाहिजेच होतं ते हे करायचं. हा सिलसिला 2-3 वेळा झाला असा, म्हणजे हे चाललेलं होतं. तर काय केलं मी माहिती का, एकदा त्यांना पुन्हा सांगितलं आणि मी त्यांची चिलिंती घेतली, ती मी रस्त्यावरती फोडली. आता फोडल्यानंतर पाठीमागने कोणाचा तरी आवाज आला, म्हणजे आता विवेकचा फुलटू आहे. फुलटू म्हणजे हे मला काही त्यावेळी लक्षात माहीतच नाही, म्हणजे भाईंची नडला. भाई कोण मला ते भाई म्हणजे काही ते पण नाही. हा सगळा इकडून झाला. त्यांच्याबरोबर असणारे जे काही दोघं जण होते ते पण माझ्याकडे आले, भाऊ तुम्ही आमचा बाबांचा अपमान केला, बाबा पण चिलीम प्यायचे, आम्ही बाबांचा प्रसाद म्हणून चिलीम पितो आणि हे ते असं काही बोलल्यानंतर मग आता काय हे करायचं. मी साई चरित्र वाचत असल्यामुळे काय झालं, फायदा माझा तो इमिजिएटली मला स्ट्राईक झालं. मी त्यांना काय म्हणजे बाबांनीच ती मला हे दिलं असेल, म्हणजे भाऊ मला ते नको तू बाबांचा प्रसाद आणि हे ते, म्हणजे बाबा विस्तवातही हात घालायचे, बरोबर आहे, तू पण घाल, मी तुला चिलीम करून देईन. म्हणजे हा एपिसोड तिथे म्हटल्यानंतर नाही मग त्याच्यातलं दुसरं भाऊ नाही सॉरी आम्ही चुकलं, म्हणजे ते म्हणजे तसं व्हेरी रिस्पेक्टफुली त्यांनी माझ्याशी हे केलं ते केलं आणि हे झालं, म्हणजे तिकडनं गेले. पण नंतर मग मला बाकीच्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या हे ते, किंवा त्यांच्यातली काही लोक भेटायची, म्हणजे ऑफकोर्स ते म्हणजे वेगळ्याच फील्डमधले लोक होते, पण बाबांकडे यायचे आणि तिथे बाकी काही दुसरं नाही, बाबांचं भजनाला बसायचे, बाकी सगळं हे करायचे, पण दुसरं काही त्यांचं हे नसायचं. पण 2-4 जे काही हे, पण त्याच्यातनं आजही काही दोघं भेटतात, दोघांचा रिझल्ट वेगळा लागला, म्हणजे म्हणतात ना ह्याच्यात हे झालं. पण बाकीचे जे आज म्हणतात हो त्या दिवशीचा तुमचा जो डायलॉग होता ना, तो असा मर्मी बसला आम्हाला की आम्ही सगळं सोडून आज खुश आहोत, हे आहे ते आहे, आमच्यात बदल झाला. व्यसनावाले जे पण आहेत त्यांना पण आम्ही म्हणजे हे करतो आज, म्हणजे त्याचं काउंट कदाचित माझ्याकडे नसेल, म्हणजे ते मोर दॅन म्हणतात ना 4-5 हजाराच्या वरतीच असायला हरकत नाही आहे, जास्तीच असेल. मग समजा हे कधीतरी तंबाखू म्हणताना दिसले किंवा मग आमचे काही लोकांना माहिती आहे ते मग मला हे करतात की हे दिसले आता हे करताना, मग यांना म्हणतात हो नमस्कार आपण कुठनं आला, म्हणजे तिथून चालू व्हायचं. मग हळूहळू मग तुम्ही काय करू शकता, बाबांसाठी काय करू शकता. महेश म्हणतात बाबासाठी की तो आपली जान भी हाजीर आहे. हळूच त्यांना सांगायचं जान भी नको, तू एक काम कर हेच देऊन टाकली, बघू तर खरी तू जान द्यायला जिथे तयार आहे
हे करायला हरकत काय आहे. पण सर आता तुम्ही जी तुमची पदयात्रा असते ती दरवर्षी कधी चालू होते आणि कधी कालावधी काय? आमची जी पदयात्रा आहे ती रामनवमी उत्सवासाठी म्हणून चालू झाली. रामनवमी उत्सवासाठी म्हणून आम्ही गेलो आणि गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधी, म्हणजे आता आमचा जो टाईम पिरियडचं हे केलं तर रामनवमीच का चूज केली असंही म्हणून विचारू शकतात किंवा कोणाच्या मनात ती संकल्पना येईल. तर तो उत्सव जो आहे बाबांनी स्वतः बाबाच्या हयातीत असताना सुरू केला 2011ला. आणि म्हणजे 1911ला त्यांनी हे केलं आणि 7 वर्ष म्हणजे बाबांचं समाधी घेतली आहे 1918ला. पण 7 वर्ष बाबा त्याच्यावरती ते पूर्ण ते स्वतः करून घ्यायचे, स्वतः गाईड, स्वतः कीर्तन कीर्तन सगळ्याचं तो मोठ्या उत्सवात हे होतं. आणि त्यावेळी पण शिर्डीचं म्हणजे रामनवमी उत्सव म्हटलं तर पूर्ण आजूबाजूचे जितके जिल्हे आहेत हे आहेत तिकडे यायचे. मग म्हणतात मेळावा म्हणतात ना, मेळा आपण म्हणतो ना, महोत्सव, हां, तो मोठा महोत्सव तिकडे व्हायचा. तर त्यावेळी तो सुरू झाला. अच्छा, मी जेव्हा चालू केलं तर तेव्हा माझं कन्सेप्ट होतं की पावसाळ्यात गेलो तर कुठे थंडीत दिवस हे होतं, म्हणजे तो ॲक्च्युली प्लॅन्ड आऊट काहीच नव्हतं त्यावेळी. निघायचं म्हणून निघायचं त्या जोशामध्ये, पण ते लिंक्ड आऊट असं व्यवस्थित झालं. पण आता मंडळं जी जातात ती त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांच्या पिरियडप्रमाणे हे केलेलं आहे. आणि कोणी दत्त जयंतीला जातं, कोणी न्यू इयर म्हणून जातं, कोणी गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचं दिन म्हणून जातं, त्यांचं वर्धापन दिन काही आहे असं ठरवून ते लोक जातात. अशा प्रकाराने आता बाकीचे जे हे करतात ते करतात आहे. पण आता तुम्ही हे तुमचं 50वं वर्ष आहे जेव्हा तुम्ही आता तिकडे पदयात्रेला म्हणजे पदयात्रा करून तिकडे जाणार, अजून तुमच्या मनात असं काय संकल्प आहे की बाबा? हां, आता तसं म्हणजे आता विषय निघाला तर माझी वारी जी आहे ना, वारी आपण म्हणतो म्हणजे ट्रिप ज्याला आपण म्हणतो, तशी माझी ट्रिप ही मागच्याच वर्षी पूर्ण झाली. हो, म्हणजे 50वी. म्हणजे हे खरं 51 वर्ष 50वं आणि वारी 51 आली. आता ती पण कसं म्हणजे थोडंसं विषय निघालाच म्हणून आमची वारी मार्चमध्ये झाली आणि माझं लग्न झालं ते मेमध्ये झालं. आमच्या सौंना आम्ही विचारलं की बाबा काय बाकीचं जे आहे, तर ते म्हणाले की इकडे तिकडे जाण्यापेक्षा माझी एक इच्छा आहे की एकदा तरी तुम्ही पायी जाता. तसं तिला माहिती होतं त्यावेळी की पायी, मग त्या पण पायी. हां, तर तिची इच्छा होती म्हणून हे म्हटलं मग ठीक आहे. त्यावेळी बाबांची 75वी पुण्यतिथी, तो पण योग बघा कसा, म्हणजे 75वी पुण्यतिथी बाबांची होती. म्हटलं अनायशी 75वी पुण्यतिथी आहे. दसऱ्याला की आम्ही तर रामनवमीला जातो, तर दसऱ्याचं पण एक माझं ॲडिशनल हे होऊन जाईल, आपण हे करूया म्हणून. तर मग ठीक आहे. मग पुन्हा काही चर्चा बिर्चा, एक 7-8 कपल तयार झाले होते त्यावेळी. म्हणजे आम्ही असं केलं तर लिमिटेडच लोकांना आपण जायचं, कारण की थोडीशी शंका, म्हणजे तिची बाबा आहेत, बाकी सगळ्या गोष्टी होत्या, पण ती चालेल नाही चालेल, किती दिवस लागतील, आणि मग बाकीच्यांना पण तो कन्सेप्ट तेवढा, मग पुन्हा कुरकुर पण होते ना की बाबा तुमच्यामुळे आमचं हे होत आहे ते होत आहे. म्हणून आम्ही फार काही फोर्स केला नव्हता, पण ते पण काही ड्रॉप होत गेले. आम्ही ठरवलं होतं म्हणजे तू महिना लाव 2 महिने लाव, पण तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण केली जाईल. 10-10 किलोमीटर नाही 5-5 किलोमीटर हे करायचे. त्या आयडियोलॉजीने आम्ही तो प्लॅन आउट केलेला होता. पण आश्चर्य, आम्ही 7व्या दिवशी शिर्डीला होतो आणि विदाऊट त्यांनी प्रॉब्लेम बाकीच्या सगळ्या ह्याच्यात, म्हणजे अनएक्सपेक्टेबल तिचं जे काही सहभाग होतं, म्हणून ती 1 वर्षाचं माझं जास्तीच आहे. पण ठीक, पण वर्षाच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं तर ते. पण आता तुम्ही मग जे जाता ते तुम्ही दादरचे जे साई संस्थान आहे त्याच बॅनर खाली असतं सगळं? नाही, ॲक्च्युली शिर्डी संस्थांचं रिकग्निझेशन किंवा फक्त ते आम्हाला प्रोत्साहित म्हणून तिकडनं हे करता,
म्हणजे उद्या जर शिर्डी संस्थानला विचारलं तर उद्या शिर्डी संस्थान कदाचित म्हणेल की तुम्ही येताय, आम्ही तुम्हाला हे सांगितलेलं आमंत्रण नाही. दिलेलं नाही किंवा बाकीचं हे नाही आहे, ठीक आहे तुमच्यासाठी म्हणून काही करता येणं जर काय. पण ह्याच्यात एक गोष्ट म्हणजे आता जसे वर्ष हे होत गेले, कळत न कळत महाराष्ट्र सरकारने पण ह्याला रिकग्निशन हो. दिलेलं आहे. तेव्हा. आता का दिलेलं आहे की PWD डिपार्टमेंटचं तुम्ही हे बघा, रस्त्यावर जाताना की पदयात्रेने जाणाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला. आज जे आता समृद्धी मार्गासारखं जे लेन्स तयार झालेले आहेत तिथे पालखी मार्ग म्हणूनच तिकडे डिक्लेअर आणि बोर्ड लावलेली आहे. हो. म्हणजे ज्याला आपण सर्व्हिस रोड सारखं म्हणतात ना, तसं. स्पेशली पालखी मार्ग म्हणून ते डिक्लेअर केलेलं आहे. तर कळत न कळत तो हे झालेलाच आहे. आता उद्या तुम्ही म्हणाल की शिर्डी संस्थांना माझ्याही पदयात्रेचा इतिहास माहिती आहे की नाही माहीत नाही, पण आता किस्सेच आपण गप्पा गोष्टी करतोय तर 2011ला जेव्हा रामनवमी उत्सवाला 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे ती हे तर शिर्डीमध्ये एक कार्यक्रम केला होता ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थांनी मिळून महापारायणाचा. ओके. त्यांचं हे होतं की साई चरित्रामध्ये जेवढ्या ओव्या आहेत तेवढे साईभक्तांनी त्या पारायणाला बसावं. ते 9,790 काहीतरी ओव्या आहेत तेवढे बसावे. तर तसं त्यांनी तो प्लॅन आउट करून ते महापारायण, मग पारायणात ती येणार कुठनं, मग त्यांनी अपील केली होती. म्हणजे आम्ही पदयात्रींना पण केलं होतं सगळीकडे, म्हणजे महाराष्ट्रभर त्यांनी तो हे केलेलाच होता. तर मी पण पारायणार्थी म्हणून गेलो होतो तिथे, म्हणजे जस्ट सगळे गेले होते तसं माझा आवडता विषय होता पारायण करणं. तर हे केलं. तर तिथे जेव्हा तिसऱ्या दिवशी त्यांनी म्हणे आम्ही साईभक्तांमधनं आपलं मनोगत की हा कार्यक्रम कसा झाला आणि त्यांच्या काही सूचना किंवा हे असतील त्याच्यात अभिप्राय घेण्यासाठी आम्ही त्यांना पाचारण करतोय इथे व्यासपीठावरती. तर काय बाबांची लीला होती माहीत नाही, माझं पहिलं नाव तिथे घेतलं गेलं. म्हणजे मुंबईचे विवेकमुळे आम्ही त्यांना हे करतो, पुण्याचे होते, धुळ्याचे होते, हे आता एवढ्या ह्याच्यात तुझे 20-25 हजार लोक जमलेले होते, त्याच्यातनं ते नाव म्हणजे मला ते म्हणजे हेच झालं भरून. पण तिथे हे करताना जात असताना मी म्हणजे मध्ये कुठेतरी क्राऊडमध्ये बसलो होतो तिकडे स्टेजवर, त्यांनी म्हणजे जे कोणी अनाऊन्सर हे करत होते म्हणजे त्यांच्याकडे ते म्हणे विवेक मुळेंची खास आम्ही तुम्हाला ओळख करून देतो की मुंबई ते शिर्डी या प्रथेचे जनक आहेत, पहिले पदयात्री आहेत असं. तर त्यांनी तो सगळा सांगितला. आज जे वाक्य येतात आहे तेव्हा बाळासाहेब विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण पाटीलचे पिताश्री तिथे होते. त्या सगळ्यांनी तिकडे म्हणा अरे ससाणे म्हणून त्यावेळी एक कार्यकारी अधिकारी होते, अशा माणसांचं तर पहिले सत्कार झाला पाहिजे ते करून ते केलं त्यांनी. मग मला बसवून घेतलं होतं तिथे, आपल्या खूप गप्पा गोष्टी झाल्या. मग तुम्हाला जर आठवत असेल म्हणजे ॲज अ हे की BKC मध्ये एक महापारायणाचा कार्यक्रम झाला होता. तो पहिला कार्यक्रम झाला तर मी तिथे मला जे 2 शब्द बोलायला सांगितलं तर त्यावेळी मी तिकडे अपील केलं होतं की बाबा असाच कार्यक्रम संस्थांनीच पुढाकार घेऊन करावा. तर विखे पाटीलने हे ते म्हणे अरे तुम्ही एवढे लोक येतात तुम्हीच करू शकतात हे ते. म्हटलं सॉरी सर, आम्हाला जर एकत्रित तुम्हाला आणायचं असेल म्हणजे हाही एक मेसेज तुम्ही हे करू शकता की आम्हाला जर एकत्रित आणायचं असेल तर शिर्डी संस्थांच्या बॅनर खाली जर कार्यक्रम केला गेला तरच होईल, नाही तर नाही. लोकांचे आपले इगो म्हणा किंवा काय हे आहे ते, आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि मग तो कार्यक्रम इथे पण झाला. म्हणजे ही जानेवारीमध्ये तो कार्यक्रम होता आणि म्हणजे रामनवमीच्या शताब्दी वर्षाला म्हणून एंडिंग डिसेंबरमध्ये तो कार्यक्रम मुंबईमध्ये. पण आता मग सर तुमच्या घरी देखील पारायण वगैरे हो पारायण सातत्याने होतात. आज माझं हे करून घेतलंय की एक अध्याय जोपर्यंत वाचत नाही
तोपर्यंत मी काही खात बीत नाही. म्हणजे मी माझा नियम लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की मी आधी वाचूनच घेतो. कुठल्या लांब प्रवासाला असेल तर तिथे पण म्हणजे जिथे म्हणतात ना ट्रेनचं ट्रॅव्हल आहे, 2 रात्र काढावंच लागतात, मस्त वॉशरूममध्ये आंघोळ बिंघोळ करतो, माझी हे करतो, वाचून घेतो मी. म्हणजे अमुकच जागेवरती हे करायचं म्हणून नाही. आणि पण माझं हे नियम मी तोडणार नाही असं. आणि बाबांचे जे 2 आवडते म्हणजे विषय, एक तर म्हणजे मी लोकांना आग्रह करत असतो की तुम्ही साईचरित्र वाचा. जसं मी आधी म्हटलं ना की तुम्ही मानता की जाणता, जाणून जर घ्यायचं असते की बाबा कोण आहेत, काय आहे त्यांचं चरित्र, त्यांची शिकवण, त्यांचे उपदेश, या सगळ्या तर ते साईचरित्रातून तुम्हाला मिळतील. किंवा अनेकांचे अनेक प्रश्न असतात की ज्याची उत्तरं किंवा असेही प्रश्न असतात की आपण कोणाबरोबर शेअर करू शकत नाही. बरोबर. म्हणजे आपल्या नियर अँड डिअर करणं पण आपण शेअर करून घेत नाही. तर माझं मी अनुभवलेलं आहे, मी लोकांनाही सांगितलं, त्यांनी पण अनुभवलेलं आहे की तुम्ही साईचरित्र वाचायला सुरुवात करा. तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील आणि मिळालेले आहेत म्हणून लोक त्याच्यात ते सातत्याने ते वाचतात. दुसरं, बाबांना न विसरण्याचं. आणि बाबा हयातीत असताना नामस्मरणावरती आणि कलियुगात सगळ्याच संतांनी सांगितलेलं आहे. तर आमच्या सुद्धा पालखीच्या ह्याच्यामधनं तो एक किस्सा सांगण्यासारखा आहे. म्हणजे विनोदाचा पण असा हे की आमच्याच ग्रुपमध्ये आम्ही हे केलं होतं की बाबा आपण नामस्मरणाचा संकल्प, आता पायी तर जातोच आहे आपण, आणि त्याच्यात कुठला जप असायला पाहिजे. तुम्ही जर बघितलं असेल, कोणी साई म्हणतं, कोणी साईराम म्हणतं, कोणी साई समर्थ म्हणतं, असे वेगळे वेगळे आहेत. तर त्यावेळी मला जेव्हा विचारण्यात आलं तर तेव्हा मी, आणि त्याच्या आधी असा काही एक मंत्र असेलच असं माझ्या तरी आठवत नाही आहे की नेमका हा मंत्र म्हणून जप. बाबांची अष्टोत्तर नामावली जी आहे त्याच्यातलं पहिलं नाव आहे ओम श्री साईनाथ आहे. तर या नावाचं आपण जप करायचं. आणि आम्ही पालखीमध्ये एक जण म्हणतो आणि बाकीचे रिपीट करतात, असं म्हणजे ते जोश येतो. त्यावेळी ते नामस्मरण चालू राहिलं की लोक मस्त चालतात, म्हणजे एक रिदममध्ये पण चालतात, म्हणायचं हरकत नाही. तर मग एकदा आमच्या मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की त्याला नामस्मरणाचा आपण एखादा संकल्प करू. आम्ही 8-10-12 जण बसलो होतो तेव्हा. म्हणजे ठीक आहे ना, करूया. चल म्हटलं, तू किती म्हणतोय असं. तर म्हणजे 11,000 करूया ना. दुसरं म्हणतो की 11,000 काय, एक माणूस सुद्धा करू शकतो. मग तो नंबर काही वाढे ना, 11चे 21 झाले, 51 झाले, 1,00,000 झाला. म्हणजे तो असा हे होत नव्हता. तो फिरत फिरत माझ्याकडे आला. तर मी म्हटलं, काय म्हटलं कंजूसासारखे, म्हणजे त्यावेळी जो शब्द वापरला भिकाऱ्यासारखे तुम्ही शब्द हे करता, म्हटलं असा काहीतरी मोठा आकडा असायला पाहिजे. आता एवढे आपण पायी जातो इथे. म्हटलं तू सांग ना किती. म्हटलं 108 कोटी नामस्मरण करूया. तर तितक्यात पाठीमागनं कॉमेंट्स आले, विवेक कोटीमध्ये किती शून्य असतात माहिती आहे का तुला? म्हणजे हे म्हटलं हो हो माहिती आहे ना. तर म्हणे माहिती आहे, तर मग एक काम कर ना, तू 108 कोटीचं हे केलेलं आहे, किती शून्य आहे आणि तो कसा पूर्ण करून घ्यायचा आहे, मग ह्याच्यावर पण तू काहीतरी विचार केलाच असणार आहे, त्याच्याशिवाय तू बोललेला नाही. म्हटलं हा केलाय ना, आता आपण सगळे मिळून जर करणार तर होऊ शकतं, काही हे नाही. हो नाही म्हणतात. ते माळ माझ्या गळ्यात टाकण्यात आली की तू ह्याचा प्रमुख आणि तू ह्याचं करायचं. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. मला म्हणजे मी थोडा वेळ विचार केला त्याच्यावरती, ॲक्सेप्ट केलं मी. म्हटलं त्यानिमित्ताने मी बाबांशी जुळलेला राहील, साई भक्तांशी जुळलेला राहील आणि हे करीन. आणि जेव्हा जेव्हा कोणी भेटलं की बाबा तू काय करतोय, या बँकेमध्ये पण काही डिपॉझिट करत जा करून, ते अशा प्रकारे मला आवडलं. ते म्हणजे मी हे केलं. आणि तो 93 मध्ये आमचा तो 108 कोटीचा जप संकल्प पण पूर्ण झाला. शिर्डीमध्ये फार मोठं एक लेंडी बागेमध्ये आमचं तो त्याची समाप्ती पण हे केली. पण त्याच्यानंतर मी कन्सेप्टच केलं की 2च गोष्टी घेऊन चालायचे. जसं बाबांचं श्रद्धा आणि सबुरी, तसं साईचरित्र आणि हे.
आता आमचा पाठलाग एकच असतो, कोणी भेटला साई भक्त आहे असं कळावं फक्त. त्याला आम्ही हे 2 प्रश्न म्हणजे एक प्रश्न तर विचारतो, अरे बाबा तू संपूर्ण साई चरित्र कधी वाचलं आहे? सर आता तुम्ही मला सांगा, शिर्डीला गेल्यानंतर बघा ना, द्वारकामाई आहे बरोबर आहे, अशी वेगवेगळी ठिकाणं आहे. तिकडे एक कडुलिंबाचं झाड पण आहे बरोबर, ज्या कडुलिंबाची पानं ही गोड आहेत. आता तिकडे जाळी लावली असते म्हणजे खाली पडून. नेमकं तिकडे गेल्यानंतर बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन होतं, नेमकं दर्शन कसलं करायचं ते जास्त चांगलं आहे. म्हणजे साईबाबांचं तर करतातच, पण कुठलं ठिकाण आहे ज्याचं महात्म्य जास्त तुमच्या दृष्टिकोनात नाही? नाही आता माझ्या दृष्टिकोनात ना, ओके. आणि तुमच्या दृष्टिकोनात म्हणजे तुम्हाला काय वाटतं की सर्वसाधारणपणे जवळजवळ आता बघा प्रत्येक गोष्टीला एक सर्व मान्यता असते बरोबर, मग आपण सर्व भक्त मान्यता म्हणूया. हां मी सांगतो ना, त्याच्यात खूपच प्रामुख्याने जे 3 स्थान आहेत ते म्हणजे आत्ता जी समाधी मंदिर आहे ते मॅक्सिमम क्राऊड तिकडे जातो आणि बाहेर येतो. दुसरं आहे बाबांनी त्यांच्या आयुष्यातलं जास्तीत जास्त पिरियड जो त्यांनी हे केला तो आहे द्वारकामाई आणि चावडी. आता चावडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे 2 सेक्शन आहेत, एक महिलांसाठी आणि एक पुरुषांसाठी आहे. अर्थातच प्रत्येक साई भक्ताला ह्याचं महात्म्य माहिती असायला पाहिजे, म्हणजे जी जी बाबांची स्थानं आहेत. म्हणूनच मी प्रश्न विचारला, कारण वाचक आणि दर्शक या दोघांसाठी तो फायद्याचं होईल. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आमची नाशिक आवृत्ती देखील आहे, ती नाशिक आवृत्ती नगर शिर्डी इथे पण जाते. म्हणजे हे जे आपण जे सगळं जो आणि मी सांगतो ना, आणि त्याच्यासाठी मी म्हणतो की साईचरित्र जर वाचलेलं असेल तुम्हाला तर या सगळ्या स्थानांचं तर मला महात्म्य कळेलच तिथे काय काय आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्याला गेलो कशात, गुरुस्थान ज्याच्या लिंबाचं झाडाचं तुम्ही म्हटलं तेवढं फक्त लोकांना माहिती आहे, पण तुम्ही जर मायन्युटली तिथे ऑब्झर्व केलं तर बाबांची तसबीर आहे, बाबांची तसबिरीची खाली शिवलिंग आहे, शिवलिंगाच्या बाजूला पादुका आहेत. नाही म्हणजे मी बघितलं, हा ठीक आहे हरकत नाही, म्हणजे आहे. किंवा आपण काय होतं रॅन्डम मध्ये येतो, नुसतं माहित नसतं बाहेर निघतो, म्हणजे ते जाणून घेण्याचं कधी आपण ती उत्सुकता केलीच नाही. आज माझा जो छंद आहे किंवा मी आता जे उपक्रम घेऊन ठेवलेले आहे हेच की जी गप्पा बिप्पा जे करतो ना, बाकी गप्पा गोष्टींच्याच माध्यमातून आम्ही विविध ठिकाणी जातो किंवा लोक बोलवतात किंवा जसं हे झालं आहे तर रॅन्डममध्ये त्यांना सगळ्यांना विचारतोच मी. इवन आमचे पदयात्री कुठे मंडळांनी आता त्यांना कळलं की 50 वर्ष बिरते म्हणून ते आम्हाला बोलवतात. मी त्यांना चक्क सांगतो की तुमचा जो मोठा कार्यक्रम असेल ना ज्या दिवशी, म्हणजे वर्धापन दिन किंवा भंडारा हे ते, त्या दिवशी मला बोलवलं तर मी येणार, कारण की त्या दिवशी तुम्ही बोलवणार, मला शाल श्रीफळ तुम्ही देणार, बाकीचं सगळं करणार, पण तिथं न बोलता तुम्ही मला ऑड डेला बोलवा किंवा तुम्ही 5-50च लोक असतील, आपण गप्पा गोष्टी करू हे करू. आणि मी जे काही 50 वर्षात शिकलेलो आहे, बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, मी तुमच्याबरोबर 50 मिनिटात तुम्हाला म्हणत तुम्हाला 50 वर्षे घालवायची गरज नाही लागणार नाही. आणि आज जर तुम्ही हे केलं, आता बाबाची शताब्दी वर्ष, समाधीला पण शताब्दी वर्ष झालं, तेव्हा पण भक्तांची एक अशी कोर कमिटी आम्ही म्हणजे बाकीचं इकडे तिकडे जायचो. मला आश्चर्य वाटत आहे की 97% लोकांनी अजून साईचरित्र वाचलेलंच नाही. तर 97% लोकांनी जोपर्यंत साईचरित्र वाचले नाही तर मग बाबा कळले किती आहे त्यांना हे नाही. आणि आमचे बाबा, मी मग म्हणतो आमचे बाबा असे आहेत ना की ते सगळ्यांना जवळ करतात, सगळे मग हे करतात. पुष्कळसे लोक विचारतात ना की बाकीचे जे लोक आहेत ते सुद्धा बाबांना मानतात, बाकीचे म्हणजे ऑड फील्डवरले जे आहेत, आणि त्याची श्रद्धा खूप आहे बाबांवरती. म्हटलं नाही, बाबांनी सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, बाबा सुधर किंवा बाकी तू हे कर,
आणि माझे कुठे बंधनं नाही आहे, माझे बिलकुल अल्पशा डिमांड आहेत. खाऊन पिऊन तुम्ही आता जसं जेव्हा मी साईचरित्र वाचायला लोकांना सांगतो त्यावेळी लोकांचं एकच म्हणजे मॅक्झिमम लोकांचं मी अहो काय हो आमची इच्छा तर खूप आहे पण काय माहिती आहे का की आमचे वार असतात ना. तर ह्याला उत्तर काय म्हणजे मी पण थोडंसं हे होतं आता यांना काय म्हणायचं. तर मग त्याच्यातच बाबांशी माझं इंटरॅक्शन म्हणजे बाबा इसमें कुछ तुम्ही मेरे को रेमेडी देऊ की त्यांची बोलती बंद झाली पाहिजे ते. मग नॅचरली मला ते हे मिळालं ठीक आहे तुझी पहिली चांगली इच्छा आहे की नाही वाचायची, तुला बाबांबरोबर बाबांशी कनेक्ट व्हायचं आहे की नाही, बाबांचा कृपा आशीर्वाद तुला मिळाला पाहिजे की नाही, बाबांची नजर तुझ्यावर असली पाहिजे की नाही. तर म्हणे वा वा पाहिजे ना ते. मग आपण एक काम करूया ना तुझा वार कधी सुरू होतो. जनरली दुपारनंतर जे काही आहे खाणं पिणं जे काय असेल ते. म्हटलं ठीक आहे वाराच्या दिवशी एक काम करायचं सकाळी सकाळी वाचून तू तुझा एक अध्याय मोकळा. तर मी तुला सांगतो म्हणजे बोलताना मी हे करतो की बाबांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हण किंवा काही पण म्हण किंवा मी ब्राह्मण आहे किंवा पूजा आहे ते मी तुला हे देतो. तू जे काही वाईट तुझं होणार असेल ना मी बाबांना सांगेल ते मला दे त्याच्यात म्हणजे त्यांनी ती चूक केली आहे करून. माझ्या हिशोबाने बाबांची कुठलीही चूक नाही आहे. जसं नामस्मरण कधी घ्यायचं त्याला कुठलं बंधन नाही आहे. उठता पिता म्हणजे श्वास कधी घ्यायचा याला बंधन नाही तसं वाचण्याला सुद्धा तसं बंधन नाही. पण सर मगाशी तुम्ही जे चावडीबद्दल म्हणाला ते एका ठिकाणी स्त्री आणि एका ठिकाणी पुरुष हो असं वेगवेगळे सेक्शन्स आहेत बरोबर. ते सांगतो मी आता जे या गोष्टी आहेत ते या गोष्टींचं हे करायला पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं की कुठली गोष्ट हे असायला पाहिजे तर मी त्याच्यातनं जे अनुभवलं किंवा मी त्याच्यातनं जो सार घेतला आहे सांसारिक डिमांड लिस्ट वाले जे आहेत ना डिमांड लिस्ट ओनली डिमांड लिस्ट माझं कसं म्हणलं ओनली डिमांड लिस्ट वाले जे आहेत ना तुम्ही बघा त्यांना द्वारकाबाई पण माहित नाही चावडी पण माहित मॅक्झिमम लोकांना जे काहीतरी डिमांड काही इच्छा किंवा काही बाबांनी माझं हे करावं अशावाले आहेत ना ते येतात लाईनीत लागतात दर्शन घेतात समाधीचे बाहेर येतात. इवन गुरुस्थान बाहेर आल्यानंतरच असल्या कारणाने कदाचित तिकडे जाता जाता नतमस्तक होत असतील किंवा नाही. बाबांनी तो स्थान त्यांच्यासाठी बाहेर केलेला आहे असं मी म्हणेन की ज्यांना माझ्याशी कनेक्ट नसेल व्हायचं म्हणजे ज्यांना स्वार्थच पाहिजे असेल त्याच्यासाठी समाधी मंदिर इज ओपन फॉर यू. आणि ज्याला संसार आणि परमार्थ दोन्ही पाहिजे असेल त्यांच्यासाठी द्वारकामाई आहे. आणि ज्यांना त्याच्यावरच्या स्टेपला जायचं असेल त्यांच्यासाठी चावडी आहे. आणि जर तुम्ही साईचरित्र वाचलं तर त्याच्यात सुद्धा बाबा एक दिवसाआड तिथे झोपायला जायचे आणि तिथे झोपायला जाताना फक्त त्यांच्याबरोबर तिघच जण असायचे क्राऊड नसायचा. त्या तिघांना ती जी काही हे द्यायचे आध्यात्मिकचं जे परमोच्च जे आहे त्यांना वाटतं त्यांनी तिथे जावं तिथे हे करावं. आता जो तुम्ही प्रश्न विचारला की हे डिव्हिडेशन काय आहे आता मॅक्झिमम लोकांना माहित नाही की हे का केलेलं आहे किंवा त्यांची मला असं वाटतं की त्यांची उत्सुकता पण नसते किंवा विचार किंवा आपण जाणून घेण्याचं हे पण नसतं. आणि मला जर मिळालं तर मी लोकांना सांगतो. मग आमचे काही मित्र असेल झालं आता याचं लेक्चर देण्याचं सुरू झालं म्हणून असे पण टोमणे मारणारे तिथे आपण म्हटलं ठीक आहे पण लोकांपर्यंत आपला जे जे ठावे ते इतरांस शिकवावे त्याच्या ह्याच्यात. आता त्या काळाचा जर आपण विचार केला त्यावेळी तुम्ही जर बघितलं आणि बाकीच्या ह्याच्यात हे केलं तर ही चावडी जी असायची ना ती गावाबाहेर असायची म्हणजे वस्तीच्या बाहेर असायची. आणि तिथे पंचायत आणि हे ते म्हणतात ना म्हणजे काय पंचबिंच बसून ते न्याय निवाडा आणि हे ते सगळं तिकडे करायचं. आणि त्यावेळी पासून ती रिस्ट्रिक्शन्स होत्या म्हणजे आपल्या घरचे जे महिला म्हणजे आजी आजो बाकीचे आहेत
खास करून महिलांना ते सांगायचं, चावडीकडे जाऊ नको, चावडीच्या बाजूला फिरकायचं नाही करू. ते कशाला असायचं की हे पंचायत जी बसायची ती कधीतरी मोठा प्रॉब्लेम असायचा तर ते कोर्ट तिथे बसायचं आपण असं म्हणू. पण बाकीच्या वेळी ते निर्जनच सारखायचं. मग ते वॅगाबाऊंड जे म्हणतात ना, फालतू पोरं बिरं हे ते तिकडे, मग तुम्ही महिलांनी गेलं किंवा मुलींनी गेलं मग कुठेतरी हे होणार म्हणून तो रिस्ट्रिक्शन तेव्हा होतं. आणि तेव्हापासून तेच मेंटेन केलं गेलं होतं. आणि बाबा पण जेव्हा हे होते रात्री झोपायचे, बाबा ब्रह्मचारी म्हणायचं. पण तिथे चावडीमध्ये पण दुसऱ्यांना अलाउडच नव्हतं. पण चावडी काय, चावडीचंही दर्शन, कारण की बाबांचं तिकडे पाय लागलेले, बाबांचं वास्तव्य होतं, त्यांना व्हावं म्हणून तिथे एक तो बाउंड्रीज केलेली आहे की ज्या भागात बाबा झोपायची, बाबांचं बाकीचं जे आहे तो भाग रिस्ट्रिक्टेड फॉर मेन म्हणजे पुरुषांसाठी ठेवलेला आहे. बाकीचा हा जो भाग आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता किंवा म्हणून तो डिव्हिडेशन तिथे आहे, ते करून ठेवलेलं आहे. कोणाला काय विचारायचं का? आमचे ते बसलेत ना ते प्रमोद साळुंखे. म्हणजे मी एवढ्या सगळ्यांमध्ये त्यांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे 10 वर्ष बरोबर आहे सातत्याने, किती 11 वर्ष सतत ते पदयात्रा करतायत. ओके ओके. म्हणून त्यांना मुद्दामून सांगितलं की तुम्ही पण गिरगाव साईधाम. अच्छा ओके. अच्छा, बाकी कोणाला अजून विचारायचं? कारण मीच सगळं विचारतो. तेव्हाच्या सुविधा आणि आताच्या सुविधांमध्ये काय आता म्हणजे आता सोयीस्कर झालं जाणं आणि त्यावेळी? हो, आता तर सोयीस्कर आहे. आधी कसं की पायी जातो म्हणून तो जो एक भाग होता की काय मिळेल काय नाही मिळेल हाच एक प्रश्न होता. आणि दुसरं असं ते की हे ढाबे म्हणा किंवा वस्त्या म्हणा की इतक्या लांब लांब होत्या की त्यावेळी कुठे पुढची सोय होईल किंवा काही नाही. आज प्रत्येकाला माहिती आहे, इव्हन रस्त्याने नुसती गोल टोपी ती म्हणतात ना, हे 4 हे आजचंच उदाहरण सांगतो. आमचे एक 5-6 मित्र निघाले, ते म्हणे नको मला क्राऊडमध्ये नको आहे ते असं. आणि ती व्यक्ती फार म्हणजे काय सेलिब्रिटी म्हणायलाही हरकत नाही असं हे आहे. आता शिर्डीमध्ये म्हणजे ह्यांच्या माहितीसाठी म्हणून शिर्डीमध्ये जी साई चरित्र पूर्ण ऑडिओमध्ये हे केलेलं आहे, म्हणजे ते श्रीनिवास कशेडकर म्हणून. आणि त्यांनी स्तवन मंजिरी जी दासगणू महाराजांनी जी केली ती पण त्यांनी व्हॉइस त्याला हे करून हे केलेलं आहे. आणि ती आता दरवेळेला शिर्डीला रोज लागते, म्हणजे रोज त्यांचे 2 अध्याय प्लस हे. आम्ही त्यांच्याही पाठीमागे लागलो होतो. चिक मोत्याची माळ ते काहीतरी आहे ना, ते गायक पण आहे ते स्वतः. आणि बाकीचं हे करून तर ते आज निघाले. तर त्यांनी मला बोलवलं होतं की नाही भाऊ तुम्ही या, दादा तुमचा आशीर्वाद पाहिजे ते. म्हणजे ठीक आहे. तर त्यांनी मला तो स्पॉट प्रियदर्शनीच्या समोर तिथे गणेश मंदिर आहे, तिथे या आपण चहा नाश्ता पण करूया. म्हणजे त्यांचा त्या नाश्त्याचा स्पॉट तो, गप्पा करूया. मग आम्ही पुढे जाऊ, तुम्ही तुमच्या ह्याला जा. तर मी म्हटलं ठीक आहे. मी थोडा उशीर झाला तर मग मी रिक्षा घेऊन म्हटलं आता ह्यांना फॉलोअप करू. तर त्याला मी रिक्षावाल्याला सांगितलं की म्हटलं आता ह्यांना शोधायचं म्हणजे प्रॉब्लेम आहे. आता खालनं गेले की वरनं गेले की आजकाल सगळे हे झाले. म्हटलं एक काम कर, तू पण बघत राहा मी पण बघत राहतो. गोल टोप्या ज्यांनी घातलेल्या आहे ना असे काही लोक तिघं दिसले की समजायचे की आमचेच लोक आहेत. आणि एक फरलांग सुद्धा हे नसेल तितके ते बघा म्हणे पांढरे दिसतात ते टोपी घालून. ते बघितलं तर तेच सगळे लोक होते. म्हणजे आज तो एक हे झालेला आहे की लोक चालत जाताना किंवा बघितल्यानंतर लोकही विचारतात शिर्डीला चाललात का पायी. म्हणजे हा फरक जो आहे हा पण फार मोठा फरक आहे. आज तसं बघितलं तर माझ्याकडे जी लिस्ट आहे जवळजवळ 1300-1400 मंडळ आहे. मग ते जे बाकीच्या सगळ्या कमी जास्ती नंबर्स असतील, पण त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही घडामोडी झाल्या, म्हणजे तुम्ही विचारलं नवीन किती, आता किती जणांना त्याच्यात म्हणजे 7 लाख लोक तर सामावून घेतले गेले आहेत. पण 7 लाखाच्या परिवारातले लोक म्हणजे
7 इंटू चार आपण जरी म्हणू केले 4-5 जर म्हटलं तर तेवढे लोक हे गेलेले आहेत. पण त्याच्याबरोबर जसा आमचा जो क्राऊड आहे तो आमचा क्राऊड जवळजवळ 8 ते 10,000 लोकांचा असतो. आता 10,000 लोकांचा तर म्हणजे आपण असं म्हणू की आमच्या ती टीम आहेत की हे विक्रोळीवाले आहे, साईदामवाले हे असे आहेत, असे समजा ग्रुप गिरगाववाले आहेत, आमचे वेगळे टेम्पो, मग त्या टेम्पोवाल्यांना त्याच्यामुळे मग तुमची सर नेमकी पालखी आहे ती निघते कुठनं? साई निकेतन एक. अच्छा, ओके. हां, आमची जी निघते ती साई निकेतन दादर. पण आता ह्याची तुम्ही तयारी कशी करता शारीरिक? कारण कसं आहे, एवढं चालणं म्हणजे कुठेतरी त्याची सवय असली पाहिजे. हा, आता सगळेजण प्रत्येक आपापलं ते जसे जसे दिवस लवकर येतात ते चालण्याची प्रॅक्टिस हे करतात. कोणी मॉर्निंग वॉक करतं, नाही करत असेल तर इव्हिनिंग वॉकला जातं. पण आपल्याला जायचं आहे, आता तयारीला लागा करून निश्चयी आपापल्या ह्याचे. आणि ते नौखे असतात, मग ते कोणाचे तरी जुने भाऊ काय करायला पाहिजे, काय हे करायला पाहिजे, मग ते नाही पण काही सांगायचं नाही, मग सोनारांनी कांटून चालला पाहिजे म्हणून आमच्याकडे ढकलून देतात की तू यांना जाऊन विचार, म्हणजे ते हे करायचं आहे की तुमचा त्यांचा अनुभव आहे, तर त्या हिशोबाने मग हे होतं. पण म्हणजे आनंदाची गोष्ट एवढीच आहे की असे सगळेजण हे झाले आहे, पण कुठेतरी असं वाटतं की अजून ह्याच्यात फार चेंजेस यायला पाहिजे. काही जागेवरती आय डोंट नो, म्हणजे हे बोलणं योग्य आहे की नाही आहे, की यात्रेचं स्वरूप कुठे कुठे जत्रेती होताना दिसतं आहे. हे होऊ नये ही बाबांकडे माझी प्रार्थना आहे. आणि त्याला अनेक कारणं आहेत. आणि कदाचित बाबांचा विचार घेऊन जर लोकांनी हे केलं तर फार मोठं रिव्होल्युशन म्हणतो ना, एक वेगळं हे करू शकतो. आज आम्हीच 7 लाख लोक जे आहेत त्यांनी जर ठरवलं की प्रत्येकाने एक झाड जगवावं आणि आपल्या पदयात्रे मार्गावरतीच त्याची टेक केअर करायची, तर 7 लाख झाडं म्हणजे काय पूर्ण हिरवळ होऊन जाईल. म्हणजे आम्हाला ऊन जे म्हणतो ना आणि हे ते आहे त्याची पण गरज भासणार नाही. निश्चितच मला आणि आहे, आम्ही त्याच्याबद्दल पण हे करतो. अनेक काही मंडळातले जसं म्हणजे हे आहे ते लोक काय करतात, वर्षभराच्या बिया साठवून ठेवतात आणि त्यांच्या पदयात्रेच्या वेळी ते लोक हे करून, किंवा काही असे ग्रुप आहे ते मुद्दामून पावसाळ्याच्या वेळी त्याच्यासाठी म्हणून हे करण्याचं आणि ते बिया टाकायचे, त्याच्यातनं झाडं आले. पण ते रॅन्डम मधले हे आहे. पण महाराष्ट्र सरकारांचं हे ते घेऊन आपण या गोष्टी करू शकतो आणि त्यांनी लक्ष घालावं अशी आहे. शिर्डी संस्थांनी थोडा पुढाकार थोडा भरपूर पुढाकार घ्यावा असं माझं हे आहे. आता शिर्डी संस्थान सुद्धा आम्हाला हे करते, म्हणजे पाण्याची त्या एक काळ असा होता की आम्ही एक हंड्यासाठी म्हणजे त्यावेळेचे आठाणे म्हणा किंवा ₹1-2 द्यायचो, ते खूप होते आमच्यासाठी. पण तसे पण घेऊन आम्ही आमचे दिवस काढलेले आहेत, म्हणजे तसं पण आमची अरेंजमेंट केली आहे. पण आज शिर्डी संस्थान आमच्याकडे म्हणजे जितके पदयात्री ज्या ज्या रूटनी जातात त्या रूटला त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे व्यवस्था केली आहे. टँकर्स ते लोक पुरवतात आणि मग आमचे तो टँकर आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये काढून घेतो पाणी आणि बाकीचं हे सगळं करतो. पण ते फार चांगलं आहे. अनेक जागेवरती त्यांनी धाबे म्हणजे विश्रांतीचे हे पण तयार केलेले आहे. पण तरी मला असं वाटतं की आता माझा जो विश्रांतीचा स्पॉट आहे तो ह्यांचा असेल किंवा त्यांचा साईदामवाल्याचा असेल असं नाही आहे. तर त्याच्यासाठी म्हणून त्यांची एखादी म्हणजे म्हणतात संयुक्त बैठकी घेऊन हे करून, आणि अनेक असे म्हणजे NGOज आणि हे ते पण आहेत, जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. आणि त्याच्यापर्यंत हे मला समजा मी एकटा करणार असेल तर एक लिमिटेशन आहे. ऑफकोर्स तुमच्या मीडियाच्या ह्याच्यात तर त्याच्यातनं या गोष्टी छान होईल, ते हे होईल तर फार गोष्टी हे होईल आणि ते झाल्या पाहिजे असं मला असं म्हणायचं आहे की साईंकडे आपण ही इच्छा धरूया की नाही, साईंकडे तर आहे. मी तर असं म्हणतो, म्हणजे अशा वेळी मी असं म्हणतो की
साईंनी या निमित्ताने सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी आणून दिलेली आहे समोर, की त्यांनी कॅश आउट करायला पाहिजे. पण आता एवढं निश्चित सर तुम्हाला सांगतो की आता आमच्या जर बघायला गेलं तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक अशा 4 आवृत्त्या आहेत. आमची मुंबई आवृत्ती काही प्रमाणात पुण्याला देखील जाते. आणि त्याहीपेक्षा दुसरी गोष्ट सांगतो की मुंबई आवृत्ती ही PMO ऑफिसला देखील आमची जाते. म्हणजे अशा फार महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही त्या आवृत्ती आमची जी ती पाठवतो. ह्या चर्चे मार्फत तुमचं जे म्हणणं आहे ते सर्वांकडे पोहोचेल आणि त्यानिमित्ताने सुरुवात तरी होईल. ऑलरेडी सुरुवात झालेली आहे साधारणपणे, तुम्ही 1975 पासून जी केली ती, पण ती गोष्ट अजून 4 पावलं पुढे देखील जाईल ही आपण इच्छा ठेवूया. मला वाटतं तुम्ही आज आलात, आम्हाला एक वेगळाच हे मिळालं आणि ईश्वराची इच्छा आहे की मला तुमचे पदस्पर्श आमच्या ऑफिसला लागले. मला तर कोणाला अजून काही विचारायचं वगैरे आहे का? साधारण पूर्वतयारी काय म्हणजे पूर्वतयारी म्हणजे आता आमच्या मंडळाचं जर हे केलं म्हणजे इतरांना जर नवीन कोणाला हे असेल तर मी सांगू शकेन. पण आमचं कसं आता म्हणजे पालखी सोहळ्याला जसं म्हणजे म्हणतात ना 50 वर्ष पदयात्रे प्रथेला सुरुवात झाली, पालखी सोहळ्याला 44 वर्ष हे झालं. आता कसं आमचं सिस्टीम ठरलेलंच आहे. बरोबर. फक्त नंबर ऑफ म्हणजे पदयात्री ते वाढतात किंवा कमी होतात, परीक्षाचे काळ असतात, फॉर्मॅट ठरलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये ते होतं. पण प्रत्येक जे नवीन पण जे आहे, सर्वात पहिले तर मी म्हणजे आज 50व्या वर्षाच्या ह्याच्यात पदार्पण केल्यामुळे मी कधी कधी थोडासा बोलतो, कटू बोलतो असं वाटेल लोकांना कदाचित. पण मला असं एक म्हणायचं आहे की सर्वात पहिले जी पदयात्रा काढण्याचं जे तुमच्या म्हणजे बाकीच्यांचं जे आहे, माझं कन्सेप्ट जो होता तो मी जाहीर केलेलाच आहे. पण पदयात्रा केलं तरच बाबा तुम्हाला पावणार आहेत का, विचार चिंतन करायला हरकत नाही. जे पदयात्रेने जात नाही ते साई भक्त नाही आहेत का, हाही एक चिंतनाचा विषय आहे. मग जर तुम्ही पदयात्रेने जाताय किंवा तुम्हाला बाबा घेऊन जाताय, बाबा का बुलावा आहे असं म्हणून आम्ही छाती ठोकपणे म्हणतो किंवा आग्रहाने हे करतो. मग बाबांचा बुलावा जर आलेला आहे तर मला असं म्हणायचं आहे की मग तुम्ही कसे वागले पाहिजे. तुम्हाला आवडेल, तुम्हाला हे होईल तशा सिस्टीमने हे करायला पाहिजे की बाबांना आवडेल असं वागलं. मग बाबांना काय काय आवडतं ह्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. आणि हे सगळं आहे आज पैशाच्या मानाने म्हणा, जसं ह्यांनी विचारलं की काय तयारी पूर्वतयारी करायची. आता तर सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात. आमचा अनुभव घेऊन किंवा अजून मंडळं गेलेले आहेत त्याच्यातनं हे करून तुम्ही पण फॉर्म आणू शकता. हे आउटर जे आहे म्हणतो ना आपण, म्हणजे सुखसोयीच्या बाबतीत आहे तो भाग आहे. पण मला म्हणायचं आहे की हा बाहेर हे करून आंतरिक ह्याच्यातलं तुम्ही किती त्याला हे करू शकतात, त्याला सुधारू शकतात, त्याला तुम्ही बदल आणू शकतात, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मी असं म्हणेन ज्या ज्या साई भक्तांना पदयात्रींना बाबांनी चूज केलेलं आणि त्यांना बुद्धी दिली आणि ते जातात आहे, त्यांनी तर हा विचार जरूर करावा. त्यांना मिळालेली ही सुवर्ण संधी आहे. ही मिळालेली त्यांना म्हणजे काय म्हणतात आहे की बाबांनी स्वतः दिलेली जी संधी आहे त्याचा पुरेपूर त्यांनी फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक पावलागणिक त्यांनी बाबांना आठवलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. त्या 9 दिवसात तुम्हाला परिवार नाही आहे, कारण की तुम्ही येत आहे तेव्हा तुम्ही सगळं सोडून येतात आहे, पैसा सोडून येतात. नोकरीवरती कित्येक जण तर म्हणजे हे योग्य आहे की अयोग्य माहीत नाही, पण खोटं बोलून सुद्धा ह्याच्यात जॉईन होतात नोकरीवरती. आता तुम्हाला जर सांगितलं की पायी जातं तर तुम्ही कदाचित त्याला म्हणणार हे काय पायी जायची गरज नाही, तू काय घरात इथे बसून सुद्धा हे करू शकतो अशा. पण त्याची इच्छा आहे, त्याची भावना आहे, त्याला जायचं आहे. मग तो सांगतो नाही माझ्या गावी काहीतरी हे आहे, मला तिथे 15 दिवस पता लागला की तो आहे पालखीमध्ये आहे. तर माणूस वेगळे वेगळे तिक्रम करूनही जातो आहे. पण मग त्यांनी हे करायला पाहिजे की त्याचा मी पूर्णपूर फायदा घेतो आहे की नाही, पूर्णपूर मी त्याचा जो आनंद आहे. मी तर म्हणतो की जो जे पालखीमध्ये येतात त्यांना परमानंद मिळण्याचं बाबांनी
सोय करून दिलेली आहे. एक तर तुम्ही नेचर बरोबर राहतात, किती गोष्टी शिकण्यासारख्या बघा ना, की आपण इथे AC आणि गादीच्या शिवाय नसेल, फॅसिलिटीज नसेल तर मग बायकोला किंवा घरातल्यांना पण आपण आईवडिलांना पण ओरडतो. तिथे तुमची कशी सोय असते? ओपन टू स्काय, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल की नाही, खाण्याची व्यवस्था तुम्हाला मिळेल की नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टींचं एवढं सगळं तामझाम करून तुम्ही जाता, देहाला कष्ट देऊन जाणार आहेत. आणि त्याच्यातनं ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जर काही मिळवून जर आला नसाल किंवा तुम्ही बाबांचं ह्याच्यावरती नाही, मला वाटतं ते इनवेन आहे, म्हणजे ते काही फुकट आहे. मला हाही एक 50 वर्षाच्यातनं हे करायचं आहे की लोकांनी त्या गोष्टीकडे अवश्य विचार करावा, त्याच्यावरती लक्ष द्यावं. आणि तसं आम्ही म्हटलं ना, आम्ही गप्पा गोष्टींच्या कार्यक्रम हे ते करतो. असं जर कोणाला हे करायचं असेल तर मी म्हणतो की साईचरित्रातलं एक छोटीशी एक गोष्ट सांगतो, म्हणजे त्याच्यातनं मला काय म्हणायचं हे लोकांना क्लिअर होईल, की मिसअंडरस्टँडिंग नाही होणार. की एकदा बाबा ते पाय चेपत नानासाहेब चांदोरकर साई भक्त होते, फार मोठे विद्वान होते, संस्कृतचं त्यांना ज्ञान होतं, सगळं काही हे होतं. ते बाबांचे पाय चेपत असताना गीतेचा एक श्लोक म्हणत होते. आता तो गीतेचा श्लोक म्हणता म्हणता बाबांनी ऐकलं, ते फुटत होते ना. बाबा म्हणाले, काय रे म्हणे नाना काय करतोय? म्हणे गीतेचा श्लोक म्हणतोय. आणि मग जोराने म्हणणं नाही, म्हणे बाकीच्यांना हे होईल, त्रास होईल. अरे म्हणे बाकीच्यांचं सोड, तू तर जोराने म्हण, आणि मला बघायचं आहे की तुला तो कळतो की नाही, तुला येतो आहे की नाही, मला हे करायचं आहे. तर इन शॉर्टमध्ये कसं की त्यांनी तो गीतेचा पूर्ण श्लोक म्हटला. म्हणे मग बाबांनी सांगितलं, त्याचा अर्थ विचारला. तर नक्षलमध्ये तसा अर्थ होता की कृष्णाने अर्जुनाला विचारलं, तुला ज्ञान मिळाले का? म्हणजे मी आता थोडक्यात हे करतोय ते. तर बाबा म्हणाले, ठीक आहे, तू जे बोललं ते योग्य आहे, पण मी सांगतो तसं करून बघ. त्या ज्ञानाच्या पुढे लावलं. त्यांनी हे केलं तर ज्ञानाच्या पुढे लावला, ते अज्ञान. म्हणजे आता तू जे काही मला सांगितलं कृष्णाने आहे ते तू त्याचं हे करून बघ म्हणे. ते विद्वांत होते, पंडित होते, नंतर बाकीचं होतं. त्यांनी जेव्हा ते हे केलं तर त्यांना जे त्यांच्यासमोर आला, त्याच्यात बोध झाला. म्हणजे बाबा म्हणे त्याच्यापेक्षा हे अर्थ खूप चांगला आहे म्हणे. म्हणजे बाबांना असं सांगायचं आहे, तू ज्ञान मिळवण्याच्या भानगडीत नाही पडला तरी चालेल, तुझं अज्ञान दूर कर. आणि तो बोध घेऊन मी असं प्रयत्न करतोय की लोकांच्या ह्याच्यात असलेलं जे अज्ञान आहे ते आपण काही अंशी जर आपण हे करत, म्हणजे उरलेलं ज्ञानच असणार. आता शिर्डीत गेल्यानंतर काय केलं पाहिजे? आता साईचरित्रामधली एक ओवी आहे, लांब लांबून शिर्डीस यावे, तेथेही चकाट्या पिठीत बसावे, कशात आलो हे समूळ विसरावे, तेथेही वागावे. मग मी लोकांना विचारतो कधी कधी, खरं खरं सांगा, प्रामाणिकपणे बाबांना स्मरून सांगा की तुम्ही शिर्डीला येता कशाला आणि आल्यानंतर करता काय? माझ्या गप्पा गोष्टीमधला हा एक विषय कधीतरी असतो. काही नाही, बाबांकडे दर्शन घेतलं, बाबांना सांगितलं. कित्येकदा तर लोक बाहेर येऊन हे कबूल पण करतात की सांगायचं राहूनच गेलं. म्हणजे का राहून गेलं? तर तुझं लक्ष इकडे तिकडे कुठेतरी भलतीकडे होतं, म्हणून तू तिकडे बोलला नाही. एक दुसरं, बाहेर आल्यानंतर शिर्डीला जातो कशाला तू? मी म्हणजे म्हटलं ना, पटू किंवा थोडा प्रखर बोलतो. इकडचे बाबा आणि तिकडचे बाबा वेगळे आहेत का? साईबाबा इकडचे पण, या फोटोतले पण साईबाबा आहेत, ते पण साईबाबाच आहे. मग त्यांना इकडे तुम्ही विनवणी केली किंवा तुम्ही तुमची प्रार्थना केली की ती ॲक्सेप्ट नाही करणार का? शिर्डीलाच जाण्याचा उद्देश काय? मग लोक आपापल्या तरीकेने थोडंसं लॉजिक लावून त्याच्यात काहीतरी हे करण्याचं हे आहे.
म्हणजे तुम्ही तिथे जाता, म्हणजे बोलचाल भाषेमध्ये म्हणायचं की तिथे तुम्ही चार्ज व्हायला जाताय, पण तुम्ही तुमची बॅटरी चार्जिंगला लावता की नाही हा प्रश्न आहे ना तिथे गेल्यावर. तिथे गेल्यानंतर जे करायला पाहिजे ते करता का तुम्ही? तर ते करतच नाही. कारण की काय ते आता ओवी बघा ती लांब लांबून शिर्डीचं यावे तेथेही चकाट्या पिटीत. कारण की काय होतं की समाधी मंदिरचं दर्शन घेऊन आले, बाहेर आल्यानंतर मग काय, अरे सचिन तेंडुलकर अजून 1-2 वर्ष खेळायला पाहिजे, अजून रेकॉर्ड बनवलं असतं. महिला मंडळ तिची साडी बघ कशी आहे किंवा अमुक आहे, मॅचिंग घातले, म्हणजे हे करतो, म्हणजे कळत न कळत होतं लोकांच्या. मग आपण या सगळ्या गप्पा गोष्टी चकाट्या मारण्यासाठी शिर्डीला गेलो आहे का? नाही. तिथे आपण जे करायला गेलो, आपण जातो तरी किती दिवस, किती वेळा, किती तासासाठी, तर तेवढ्या वेळेमध्ये आपण असावं असं मला वाटतं. ज्या ज्यावेळी ह्या गोष्टी त्यांच्या समोर आणल्या त्या त्यावेळी लोकांनी ऍप्रिशिएट केली की यस, की आपल्याला काहीतरी. तुम्ही आज इकडे आलात, खरोखर फार छान वाटलं. कधीही तुम्हाला असं वाटलं की बाबा कुठलीही गोष्ट आता तुम्ही करताय ती शेअर करायची असेल तर आमच्या प्रहारच्या माध्यमातून नक्कीच आपण हे करूया.